नमस्कार बागायतदार बंधूंनो. गेल्या वर्षभरापासून आपण सातत्याने आंबा पीक व्यवस्थापन या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या वेळी ज्या ज्या प्रकारे पिकाची अवस्था असेल त्या अवस्थेनुसार या विषयामध्ये काम करणाऱ्या शासकीय, निमशासकीय विद्यापीठे, संस्था, NGO, खाजगी कंपन्यांचे प्रतिनिधी या सर्वांची मग छाटणी असेल, खत व्यवस्थापन असेल, त्यानंतर कल्टारचा वापर असेल, पॅक्लोब्युटॅझॉलचा वापर असेल, त्यानंतर मोहर धारण करण्यासाठीच्या वेगवेगळ्या गोष्टी असतील, मोहर धारणीनंतर वेगवेगळ्या किडींचं आणि रोगांचं व्यवस्थापन असेल, त्यानंतर फळे जोपासणे, त्याचं थिनिंग, त्याला पेपर बॅगिंग, वेगवेगळी विषय, ह्या सर्व विषयाला सुसंगत किंवा सर्व विषयांचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून आपण या प्लॅटफॉर्मवरून गुगल मीटच्या माध्यमातून सर्व तज्ञांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेत आलेलो आहोत. आणि आज आपल्याला या ठिकाणी डॉक्टर शिल्पा तरटे या कृषी जैव तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा गांधी मिशन, युनिव्हर्सिटी औरंगाबाद या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांचं पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे. संशोधक म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. तसंच त्यांनी आतापर्यंत 12 वर्षांपासून सहाय्यक प्राध्यापक म्हणून शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे. इरास्मस प्लस या आंतरराष्ट्रीय NGO चे मेंबर त्या 2019 पासून आहेत. या NGO अंतर्गत महिला सशक्तीकरण या संबंधी प्रकल्पात त्यांनी आफ्रिकेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. 4 आंतरराष्ट्रीय संशोधने प्रकाशित केलेली आहेत. 6 पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. तसेच एका संशोधन कार्यासाठी त्यांना भारत सरकारचे पेटंट ही मिळालेले आहे. आज आता मेचा दुसरा पंधरवडा सुरू झालेला आहे. आंबा काढणीची लगबग संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या जोरात चालू आहे. आणि अशा वेळी एकाच वेळी संपूर्ण आंबा येतो, म्हणून या आंब्याचं मार्केटमध्ये विक्री वेगवेगळ्या प्रकारे आपण करतो. तसेच या आंब्यावर आपण प्रक्रिया करून त्याचं व्हॅल्यू ऍडिशन करू शकतो का, आणि याचं व्हॅल्यू ऍडिशन केल्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये निश्चितच अधिक फायदा मिळू शकतो. कारण की मार्केटमध्ये एकाच वेळी संपूर्ण देशभर आंबा आल्यामुळे आंब्याचे दर आपल्याला 15 मे नंतर बऱ्यापैकी पडलेले दिसतात. खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन आल्यानंतर कोणत्याही उत्पादनाचे दर पडतात, हा मार्केटचा नियम आहे. म्हणून मग आपण जेव्हा दर मोठ्या प्रमाणावर खाली येतात त्यावेळेस आपण या फळावर प्रक्रिया करू शकतो का, कोणत्या प्रकारे प्रक्रिया करू शकतो, प्रक्रिया करून आपण कोणती उत्पादनं निर्माण करू शकतो, त्या उत्पादनांना नेमकी कोणती कुठे कशा प्रकारे बाजारपेठ आहे, आणि मग या उत्पादनांवर जर प्रक्रिया करायची असेल तर आंबा प्रक्रिया या विषयावर आपल्याला तज्ञांचं मार्गदर्शन आणि त्यांच्याकडून ज्ञान आणि माहिती घेणं गरजेचं आहे. म्हणून आज आपण या ठिकाणी डॉक्टर शिल्पा तरटे यांना बोलवलेलं आहे. मी आता या ठिकाणी विनंती करतो की तरटे मॅडम आपलं मार्गदर्शन आमच्या सोबत शेअर करावं. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी माझी ओळख करून दिलेली आहे आणि तुमच्या चर्चेतून मला लक्षात पण आले की बरेच ह्याच्यामध्ये आंबा उत्पादक, बागायतदार आणि शेतकरी आहेत. आणि सरांनी कारण सांगितले की आंब्याची सध्याची जी लागवड होऊन त्याच्यानंतर हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर जी लगबग सुरू झाली त्याच्यामुळे कदाचित शेतकरी जास्त जॉईन झालेले नाहीत. तरी ठीक आहे, एक जरी शेतकरी जॉईन झाला तरी त्याच्यातून या प्रेझेंटेशन मधून त्यांना जर काही कामाचं मिळालं
किंवा मला पण तुमच्याकडून काही शिकता आलं तर ते माझं मी भाग्य समजेन. आणि सर्वांचं मी स्वागत करते आणि आयोजकाचे पण धन्यवाद मानते की मला त्यांनी संधी दिलेली आहे माझ्याकडे जे ज्ञान आहे ते शेअर करण्यासाठी. तर मी माझं प्रेझेंटेशन स्टार्ट करते. मला माझे स्लाइड दिसत आहेत का मला फक्त सांगा. दिसत नसेल तर मी परत एकदा शेअर. सर माझे स्लाइड दिसत आहेत का? दिसते. सर सर्वांना आजचा जो दिसतं? विषय सर्वांना दिसते ना? हो सर, सर्वांना दिसते दिसते. ओके. धन्यवाद. तर आजचा जे विषय आहे आंबा प्रक्रिया आणि उत्पादने, सरांनी थोडीशी सुरुवात करून दिली आहे नारायण सरांनी की आपल्याला का गरज आहे प्रक्रिया करण्याची. त्याचं कारण सामान्य शेतकऱ्याला किंवा सामान्य माणसाला माहिती आहे की प्रक्रिया करण्याची भारतामध्ये गरज का आहे आणि प्रक्रिया उद्योगाला एवढी भरारी का मिळाली नाही भारतामध्ये याचे पण कारणे थोडीफार सगळ्यांना माहिती आहे. तर आपल्याला पहिलं कारण असं आहे की अवेअरनेस लोकांमध्ये नाही आहे आणि दुसरं कारण आहे की भारतामध्ये खाण्याची जी संस्कृती आहे ते फ्रेश फूड किंवा फ्रेश खाण्यावर आपण जास्त भर देतो. त्यामुळे प्रक्रिया उद्योगाला जसं की टोमॅटोची भाजी खाण्याला आपण प्रेफरन्स देतो पण केचपला एवढं देत नाही. पण आता हळूहळू त्याच्यामध्ये आपण उतरत चाललेलो आहे. तर आजचा जे टॉपिक आहे त्याच्या संदर्भात मी सुरुवात करत आहे. तर सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी सरांनी जसं रेफरन्स सांगितला आता की बरेच जण आज ऍबसेंट आहेत कारण याच्या आधीचे जे ज्यांनी प्रेझेंटेशन दिले होते ते आमच्याच महाविद्यालयाचे सर होते. त्यांनी सांगितलं होते की 30 ते 40 लोक जॉईन करतात पण आज जास्त जण जॉईन झालेले नाहीये. त्याचं कारणच याला एक इथं मी दिलेलं आहे की एक संत तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की मंडे झाकून या करीती पेरणी. याचा अर्थ असा आहे की शेतकरी इतका दक्ष असतो की त्याच्यासाठी सगळ्यात प्राधान्याचं काम शेती असतं. किती जरी बाकीच्या गोष्टी चालू असल्या तरी एकदम आज आपल्याला त्याचं उदाहरण म्हणजे प्रत्यक्षात पाहायला मिळालेलं आहे की त्यांच्या प्रायोरिटीच्या कामासाठी ते गेल्यामुळे आज ते नाहीयेत. पण ठीक आहे, आपल्याकडे रेकॉर्डेड आहे, सरांनी रेकॉर्डिंग केलेलं आहे, पुढे त्याचा फायदा घेतीलच अशी मी आशा करते आणि पुढे प्रेझेंटेशन स्टार्ट करते. तर या प्रेझेंटेशन मध्ये मला पहिलं सांगायचं की आपण आंब्यावरतीच का भर दिला पाहिजे. कारण भारतामध्ये 3 वेगवेगळे ऋतू असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे फळ येतात, तरी सुद्धा आपण आंब्यावरतीच का एवढा भर दिला पाहिजे, आंबाच का मुख्य आहे. याचं कारण म्हणजे की याचं मी स्टॅटिस्टिकल अनालिसिस पुढे तुम्हाला दाखवणारच आहे की भारतामध्ये हेही सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये भारत हा देश सगळ्यात जास्त प्रोडक्शन करतो आंब्याचं. पण त्याच्यासोबतच एक अनफॉर्च्युनेट दुर्दैवी गोष्ट अशी आहे की सगळ्यात जास्त वेस्टेज पण आंब्याचं भारतामध्येच होतं. जरी चांगल्या प्रतीचा आंबा विकला जातो तरी सुद्धा समजा पाऊस पडला किंवा काही कारणास्तव जर विक्री झाली नाही किंवा एकदमच बाजारपेठेमध्ये आवक जर झाली तर त्याच्यामध्ये वेस्टेज सुद्धा होतं. मग आपल्याकडे पर्यायी जे प्रोसेसिंगचे प्लांट आहेत त्याच्या तुलनेमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये आहेत. पुढे मी तुम्हाला त्याचा ग्राफ दाखवले, तुम्हाला लक्षात येईल की आपल्या प्रोसेसिंगच्या क्षेत्रामध्ये किती जास्त स्कोप आहे. तर आपण आंबा निवडण्याचं कारणच आहे की आपण पूर्ण जगामध्ये आपलं वर्चस्व आहे प्रोडक्शनमध्ये. तर मग आपण जे आपल्या हातामध्ये आहे की प्रोडक्शन, तर त्याच्यामध्ये आपण प्रोसेसिंगमध्ये पण अव्वल म्हणजे पहिल्या क्रमांकावर जाऊ शकतो जिथे की आपण नाहीयेत, म्हणजे स्कोप आहे याच्यामध्ये. पुढे जाऊन आता ही उत्पादने जे मी इथं फोटोग्राफ्स दाखवलेले आहेत त्याचे उत्पादने सगळ्यांना माहिती आहे, असं कोणीच नसेल की या उत्पादनाबद्दल कुणाला माहिती नाही. जसे की लोणचं आहे, त्यानंतर मुरब्बा आहे किंवा त्याच्यापासून आमरस पापडी म्हणतात काही ठिकाणी, त्याची आंब्याची पोळी म्हणतात, जॅम जेली किंवा त्याचा ज्यूस, ही सगळी उत्पादनं सगळ्यांना माहिती आहेत. पण जेव्हा मला हा विषय सरांनी सांगितला की आपल्याला याच्याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचंय, तर त्यावेळेस माझ्या डोक्यात एक गोष्ट आली की आपण अशा पद्धतीचे काही जे प्रोडक्ट्स आहेत जे कदाचित तुम्हाला थोडेफार माहिती असतील पण त्याच्यामध्ये अजून मार्केटमध्ये जास्त प्लेयर्स आले नाहीत किंवा लोकांनी त्यात इंटरेस्ट घेतलेला नाही किंवा त्याचा अवेअरनेस अजून झालेला नाही, असे काही प्रोडक्ट्स मी याच्या पुढचे दाखवणार आहे. हा मेन जे आपल्या प्रोसेसिंगचा आहे मुद्दा त्याच्यावरती तर आपण डिस्कशन करणारच आहेत. परंतु हे सोडून पण जगामध्ये असे लोक आहेत की आपल्या पुढे अजून 2 पावलं आहेत की ते अजून वेगळ्या प्रोडक्ट्स वरती काम करतात. तसे काही 7-8 प्रोडक्ट्स मी तुम्हाला सुरुवातीला दाखवणार आहे जेणेकरून एक ट्रिगर पॉईंट म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल की भारतासारख्या ठिकाणी पण लोक अजून पुढे काय करता येऊ शकतं ह्याच्यावरती रिसर्च किंवा त्याच्यामध्ये काम करत आहेत. तर आता तुम्ही जेव्हा पण याच्याबद्दल सर्च करत असाल युट्यूबवरती किंवा रिसर्च पेपर किंवा पुस्तक किंवा मार्गदर्शक किंवा एक्सपर्ट्स कडनं तुम्ही काय ऐकत असाल तर तुम्हाला एकच जास्त ऐकायला मिळेल की मँगो पल्प हाच प्रोसेस प्रोडक्ट जास्त तुम्हाला ऐकायला मिळतो. तर त्याचं कारण एक आहे की जो पल्प आहे
हा एक बेस मटेरियल आहे की त्याच्यापासून पुढे स्क्वॅश असेल, त्याचं कॉन्सन्ट्रेट असेल. आता मुद्दाम मी याच्यामध्ये मराठीमध्ये नाव घेत नाहीये, कारण मार्केटमध्ये किंवा पुढे पण आपल्याला याच नावाने म्हणजे स्क्वॅश असेल, कॉन्सन्ट्रेट असेल, ज्यूस असेल, याच नावाने आपल्याला व्यवहार किंवा पुढे काम करायचे, माहिती घ्यायची. त्यामुळे मी जे नाव आहे ते इंग्लिशमध्येच घेणार आहे. तर पल्प जे आहे हे बेस म्हणून काम आहे, जसं की त्याच्यापासून स्क्वॅश असेल, कॉन्सन्ट्रेट असेल, ज्यूस असेल, नेक्टर असेल, हे सगळे पदार्थ त्याच्यापासूनच बनतात. फक्त फरक काय की त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह काही ठिकाणी ऍड होतात, काही ठिकाणी त्याचं पाण्याचं प्रमाण कमी आहे, काही ठिकाणी सिट्रिक ऍसिड, त्याची ऍसिडिटी किंवा त्याचं ब्रिक्स म्हणजे त्याचे जे शर्करा आहे, साखर आहे, त्याचं प्रमाण कमी जास्त ह्याच्यावरनं त्याचे प्रकार पडतात. किंवा त्याचा आंबा कच्चा वापरलाय का पिकलेला वापरलाय, त्याच्यापासून कोणत्या त्याच्या पार्ट पासून कोणता प्रोडक्ट बनलाय, पण बेस त्याचा पल्प आहे. म्हणून जास्तीत जास्त जेवढे पण तुम्हाला प्रोसेस्ड जे काही आहेत इन्फॉर्मेशन ती पल्प बद्दलच आहे आणि आपण पण त्याच्यावरती भर देणार आहेत. पण त्याच्या आधी जसं मी तुम्हाला सांगितलं की काही प्रोडक्ट्स मला तुम्हाला सांगायचे की ते मार्केटमध्ये सध्या चर्चेचा एक विषय ठरू शकतात. तर हे मी चार्ट आहे जे थोडा इंग्लिशमध्ये आहे, मी नंतर तुम्हाला मराठीमध्ये सांगेलच. ह्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की पिकलेला आंबा आहे आणि कच्चा आंबा आहे. सुरुवातीला पल्पिंगच झालेली आहे आणि त्याच्यानंतर मग ज्यूस असेल, त्याचं कॉन्सन्ट्रेट असेल, स्क्वॅश असेल, त्याच्यापासून पुढचे प्रोडक्ट्स बनलेले आहेत. हे आपण रीतसर पद्धतीने पुढे समजूनच घेणार आहेत. तर पहिला प्रोडक्ट जो मी पहिल्यांदा पाहिल्यानंतर मला शॉक बसला की एवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा लोक काम करतायत की याच्यामध्ये सुद्धा खूप पैसा कमवू शकतो आपण. तो म्हणजे मॉइश्चरायझर. जे आंबा काढणीच्या नंतर किंवा त्याचं प्रोसेसिंग झाल्याच्या नंतर मधली जी कोय असते, त्या कोळीच्या आत एक भाग असतो, त्याला आमच्या भागामध्ये त्याला पलकू म्हणतात, तुमच्या भागात वेगळं काही त्याला नाव असेल. तर त्याच्यामध्ये काही ऑइल कंटेंट असतं आणि त्याच्यापासून काही बटर बनवलं जातं. तर ते बटर जे असतं त्याचे वेगवेगळे उपयोग आहेत. तर सध्या जेवढ्या पण फॅशन इंडस्ट्रीज किंवा कॉस्मेटिक इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चालणार आहे मँगो बटर जे आहे त्याच्यावरती काम चालू आहे. कारण का, तर ह्याचे जे घटक आहेत, स्किन ब्राईटनिंग असेल किंवा सॉफ्टनिंग असेल, कंडिशनिंग असेल, ह्याच्यामध्ये खूप मोठं याचं काम आहे. कारण ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत. अँटीऑक्सिडंटचा फायदा काय असतो की एजिंग जे आहे ते डिले होत असते. समजा स्किनमध्ये सुरकुते असतील किंवा रॅशेस असतील तर त्याला हे मॉइश्चरायझर खूप, आणि मुद्दाम ही इथं इमेज टाकलेली आहे विथ त्याची कॉस्ट. म्हणजे याच्यामध्ये 50 ml चा प्रोडक्ट आहे तर तो जवळपास 3,000 ह्याची किंमत मार्केटमध्ये अवेलेबल आहे. जसं की आपण वर्षभर जरी मँगो विकले तरी सुद्धा त्याचं एवढं मार्जिन मिळू शकेल का याची मला शंका आहे. परंतु आता याच्यामध्ये काही चीप प्रोडक्ट्स म्हणजे कमी भावाचे पण काही कंपनी आहेत जी कमी पैशामध्ये विकतात. तर हे एक आहे प्रोडक्ट. याच्यासोबतच कॉस्मेटिक्स मध्ये वापरतात. त्याचसोबतच ह्याच्यामध्ये काही अँटी कार्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सरला फाईट करणारे असे काही घटक पर्टिक्युलरली या म्हणजे त्या सीडच्या मधल्या भागामध्ये आहेत. तर ते सुद्धा हे वापरू शकतो आपण. किंवा चॉकलेटमध्ये जे कोको बटर वगैरे वापरले जातं त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून हे वापरलं जातं. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे ह्याच्यामधला जो कोलेस्ट्रॉल आहे तो इव्हन आपण जे तूप वगैरे खातो किंवा बटर खातो ते त्याच्यामध्ये जे कोलेस्ट्रॉल आहे ते बॅड कोलेस्ट्रॉलच्या कॅटेगरीमध्ये येतं की ते आपल्या याच्यामध्ये डिपॉझिट होऊ शकतं. पण हे गुड कोलेस्ट्रॉलमध्ये ह्याच्यामधला जो फॅट आहे तो शरीरासाठी चांगला आहे. हे आणि ह्याच्यामध्ये जेवढी पण मी प्रेझेंटेशन मध्ये माहिती टाकलेली आहे ते पूर्ण रिसर्च पेपर किंवा असं कुठून व्हॉट्सअप मधून इन्फॉर्मेशन शेअर झालेली आहे किंवा असं नाहीये. तर ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळे तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवू शकता की याच्यामधले जे फॅट आहे किंवा याच्यामधलं जे न्यूट्रिशन कंटेंट आहे किंवा याच्यामधलं जे काही इन्ग्रेडियंट आहे ते सगळ्यात बेनिफिशियल आहे. तर हा एक प्रोडक्ट आपण एक साईड प्रोडक्ट म्हणून ह्याचा विचार करू शकतो की भविष्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये प्रोसेसिंग रिलेटेड काही करू शकतो का. आता ह्याच्यामध्ये ह्याची प्रोसेसिंग कशी होते काय होते डिटेल टाकले नाहीत, पण एक ट्रिगर पॉईंट म्हणून की तुम्हाला एक विचार करण्यासाठी भाग पाडण्यासाठी हे पॉईंट्स मी टाकलेले आहेत. त्यानंतर आहे कदाचित ह्याच्याबद्दल तुम्हाला आयडिया असेल की वाईन सुद्धा मँगो पासून सध्या आहे, काही ठिकाणी चालू आहे. पुण्याजवळ काही इथं मी रेफरन्स दिलेला आहे. एक कंपनी आहे रिदम नावाची, त्यांनी याच्यामध्ये सुरुवात केलेली आहे. भलेही ठीक आहे 100% त्याच्यामध्ये आंब्याचाच वापर नाहीये, त्याच्यामध्ये ग्रेप्स आहेत. कारण त्याच्यामध्ये जे ऍसिडिटी आणि शुगरचा जो बॅलन्स मेंटेन करावा लागतो तो ग्रेप्सचा वापर करून केलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये आंब्याचा वापर केलेला आहे कारण त्याचे फ्लेवर आणि त्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते लोकांना आवडण्यासारखंच आहे. तर त्याचं एक ट्रायल बेसिसवरती त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि ह्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला नंतर सांगेल. ज्याला कुणाला इंटरेस्ट असल्याची माहिती मी शेअर करेल की त्यांचे रिव्ह्यू काय आले लोकांचे किंवा त्यांना ह्याच्यामध्ये किती मार्जिन मिळतं ह्या सगळी माहिती मी तुम्हाला सांगेल. तर हे एक प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये की मँगो मध्ये आपण
इंट्रोड्यूस करू शकतो. आता हा एक रिसर्च पेपर आहे, इंग्लिश मधलाच आहे. हा रिसेंटचा आहे, 2021 आहे, 2-3 वर्षामधला, म्हणजे रिसंटचा रिसर्च पेपर आहे. त्याचा टायटल मी तर टाकलेला आहे. आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की याच्यामधले जे संशोधक आहेत ते भारतीय नसून बाहेरचे आहेत. तर त्यांनी याच्यामध्ये असं काम केलेलं आहे की जे आता रुटीन 99% जेवढं पण मी लिटरेचर गोळा केलेलं आहे इंडियामधलं, त्याच्यामध्ये सगळ्या बाय प्रोडक्ट्स वरती काम केलेलं आहे. परंतु प्रोबायोटिक्स, कदाचित तुम्हाला थोडी आयडिया असेल प्रोबायोटिक्स म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये रिसर्च केलेला आहे आणि त्याचे प्रोडक्ट्स त्यांनी बनवलेले आहेत. तर हे तर मी तुम्हाला दाखवते. हा एक प्रोडक्ट आहे प्रोबायोटिकचा. तुम्हाला कदाचित आयडिया नसेल तर मी थोडंसं एक वेळ घेते, 5 मिनिटांनी सांगते की प्रोबायोटिक काय असतं. जसं आता आपण डे टू डे लाईफ मध्ये दही खातो, तर त्या दह्यातून आपल्या शरीरामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचे चांगले बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आपल्या शरीरात जातात. आणि त्यामुळे काय होतं, हे जे जीवाणू आहेत आपल्याला दुसरे जर बॅक्टेरिया आपल्या शरीरात गेले तर त्याच्यासोबत ते फाईट करतात आणि आपली इम्युनिटी वाढवतात. तर अशा प्रकारचा जर एखादा प्रोडक्ट मार्केटमध्ये इंट्रोड्यूस झाला, तुम्ही कदाचित एक ऍड पाहिली असेल, काजोल जी अभिनेत्री आहे किंवा शिल्पा शेट्टी अभिनेत्री, योकुल्ट नावाचा एक प्रोबायोटिक ते ऍड करत असते. तर मँगो मध्ये सुद्धा हे इंट्रोड्यूस झालेलं आहे की ज्यूस मध्ये जर आपण प्रोबायोटिक इंट्रोड्यूस केलं तर त्या ज्यूसची अजून गुणवत्ता, म्हणजे जे म्हणू शकतो ना न्यूट्रिशन व्हॅल्यू, आपण त्यात वाढवू शकतो. आणि त्याचं महत्व असं आहे की आज प्रत्येकाच्या लाईफमध्ये मेडिसिनला आपण दूर नाहीयेत. मेडिसिन काही ना काही कारणास्तव आपण घेतोच. तर त्या मेडिसिनमुळे काय होतं, आपल्या इंटेस्टाईन मध्ये जे आतड्यामध्ये जी कॉलनी तयार झालेली आहे चांगल्या बॅक्टेरियाची, ती पूर्ण मरते. इव्हन आपण अँटीबायोटिकची ट्रीटमेंट घेतल्यानंतर सुद्धा डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात की तुम्ही त्याच्यानंतर काही दही किंवा त्याच्या रिलेटेड बॅक्टेरिया आपल्या पोटात वाढण्यासाठी काही गोळ्या देतात. तर ते आर्टिफिशियली न घेता जर आपण अशा प्रकारचे जर आपल्या आहारामध्ये इन्स्टेड ऑफ युझिंग ज्यूस, म्हणजे ज्यूस घेण्याऐवजी जर आपण असे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले तर हे नाविन्यपूर्वक होऊ शकतं. कारण का, याच्यामध्ये आपलं इम्युनिटी पण वाढते. कारण का, तर हे चांगले बॅक्टेरियाची कॉलनी आपल्या शरीरामध्ये कायम तयार राहते, जी की आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. त्यासोबतच ते बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये, जे मी आता या रिसर्च पेपरमध्ये जे पेडिओकॉकस नावाचे बॅक्टेरिया आहेत, तर ते आपल्या शरीरामध्ये डायजेशनचं तर कामामध्ये मदत करतातच, इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करतातच, सोबतच आपल्या शरीरामध्ये काही महत्वाचे विटॅमिन्स सुद्धा सिक्रेट करतात जे की आपल्या शरीरासाठी चांगले राहतात. तर ह्या प्रोडक्टवरती मी जास्त वेळ दिला, कारण का ह्याच्यामध्ये आपण प्रोसेसिंग मध्ये ह्या प्रोडक्टवरती काम करू शकतो. ह्याच्यासोबत मी प्राइस सुद्धा टाकलेली आहे की पहा तुम्ही, जवळपास 160 रुपयाचं हे प्रोडक्ट आहे. तर यामध्ये 330 ml 160 रुपयाला विकल्या चाललंय. तर हे कोकणातले जे शेतकरी आहेत, जे साधे साधे प्लांट उभे करतात मायक्रो स्केलवरती किंवा स्मॉल स्केलवरती, तर ह्यांनी याच्याबद्दल विचार करू शकतात. आणि याचे डिटेल्स आपण नंतर कधी आपल्याला वेळ मिळाला तर हे कशा पद्धतीने बनतं, तर ह्याचे प्रोटोकॉल पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. त्यानंतर आहे, हे पण तुम्हाला थोडी आयडिया असेल याच्याबद्दल, की जे मधलं सीड असतात त्याची पावडर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर विक्रीला ऑनलाईन म्हणा ऑफलाईन मेडिसिनल पर्पज साठी वापरली जाते. कारण याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या सीडच्या पावडरचा वापर केला जातो. मी प्रत्येक प्रोडक्ट किमतीसहित टाकलेला आहे. 1 किलोचं पॅकेट जे आहे 636 रुपयाला हे अमेझॉन वरती अवेलेबल आहे. तर याच्यामध्ये जे कोलेस्ट्रॉल आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, ज्या मॉइश्चरायझरच्या क्रीम आहे त्याच्यामध्ये सुद्धा तेच की कोलेस्ट्रॉल चांगला आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे काही तुमचे रक्त पातळीचं प्रमाण मेंटेन करण्यासाठी सुद्धा याचा मेडिसिनल ह्याच्यामध्ये वापर केला जातो. पुढचं आहे, आता याच्याबद्दल तर म्हणजे पहा, म्हणजे कशाचंही मार्केट उभं राहू शकतं. हे आहे लीफ पावडर. आता एक नवीन ट्रेंड निघालेला आहे की जे काही लीफ, जसं नाही का आपण ग्रीन टी घेतो, तसं मँगो लीफच्या टीचं सुद्धा एक ट्रेंड निघालेलं आहे. कारण का, तर एक सायंटिफिक, कदाचित तुम्ही कुठे वाचलेलं असेल की आपण दाराचे तोरण जे असतं त्याच्यामध्ये आपण आंब्याचे पानं वापरतो, कारण त्याच्यामध्ये भरपूर ऑक्सिजन रिलीज करण्याची कॅपॅसिटी असते आणि हे प्रूव्हन आहे ऑलरेडी. तर त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स पण खूप असतात. तर ते जर आपल्या डेलीच्या आहारामध्ये जर हे मँगो पावडर, आता आपण तर पानं जरी नुसते खाल्ले तरी पण आपल्यासाठी म्हणजे अवेलेबल आहे आपल्याला, परंतु जे शहरामध्ये लोक राहतात किंवा वेस्टर्न कंट्रीमध्ये भारताच्या आंब्याबद्दल किंवा भारताच्या झाडाच्या क्वालिटीबद्दल खूप अट्रॅक्शन आहे. तर तशा पद्धतीचे प्रोडक्टचा प्रोपगंडा करून आपण हे प्रोडक्ट म्हणजे मार्केटमध्ये एक आणू शकतो की एक मँगो लीफ टी अशा पद्धतीचा आपण एक प्रोडक्ट आणू शकतो. आता याची सुद्धा किंमत बघा तुम्ही, 110 रुपयाला 100 ग्रॅम, म्हणजे पहा याची सुद्धा व्हॅल्यू किती आहे. आणि याच्यासोबत मी त्याचे गुण जे आहेत, गुणकारी त्याचे जे गुणधर्म आहेत ते पण मी जोडलेले आहेत. जसं की त्वचेसाठी चांगला आहे, पित्त आणि मूत्रपिंड म्हणजे जे किडनी स्टोनचा ज्यांना त्रास आहे, आणि हे सगळ्या गोष्टी प्रूव्हन आहेत, रिसर्चमध्ये
आहेत फाइंडिंग्स त्याच त्याच्यात टाकलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण पाहू शकतो. पुढे आहे मँगो पील, म्हणजे वरचा जो प्रोसेसिंग केल्यानंतर वरचा जो कव्हर असतं, पील असतं, त्याचं कातडी जी असते, त्या कातडीचं सुद्धा इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत आहेत. कारण त्याच्यापासून जे निघणारे घटक आहेत जसे की एन्झाईम्स आहेत, पेक्टिन आहे, ह्याला खूप कमर्शियल व्हॅल्यू आहे. तर यामध्ये सुद्धा ठीक आहे, आपल्याला सुरुवातीला त्याचे प्रोसेसिंग बद्दल माहिती नसणार आहे किंवा त्याच्याबद्दल, पण सुरुवात करायला काही हरकत नाही की याच्या रिलेटेड लिटरेचर असेल, याच्या संबंधित ज्या कंपन्या आहेत ज्या घेतात आणि त्याच्यावरती काम करतात, तर आपण त्याच्यावरती विचार करायला हरकत नाही. त्यानंतर इथं सुद्धा मी पावडर, जसे की आमचूर पावडर वगैरे बनवली जाते साईड प्रोडक्ट मध्ये, तर त्या पीलचं सुद्धा मार्केटमध्ये मेडिसिनल पर्पज साठी पावडर आणि त्याचे पीलचे चिप्स जे असतात ते सुद्धा विकले जातात. 275 रुपये किलो प्रमाणे ते पील जे आहेत त्याचे ड्राईड पील ते विकले जातात, आणि पावडर सुद्धा 250 रुपये. त्यानंतर आता हे एक नवीन आहे, 2023चं हे पब्लिकेशन आहे, प्रकाशन आहे. तर यामध्ये मँगो लेदर, म्हणजे आंब्यापासून लेदर तयार करणं, म्हणजे जे वेगन लोक, म्हणजे आता नाही का काही फॅशन इंडस्ट्रीज आहेत की ते वेगन म्हणजे क्रुएलिटीला अपोज म्हणून काही ठिकाणी इन्स्टेड ऑफ युझिंग, म्हणजे आपलं जे जनावर असतात त्यांची कातडी वापरण्याच्या ऐवजी झाडापासून बनणारे काही प्रोडक्ट्स आहेत त्याच्यापासून काही लेदर वगैरे बनवण्याचे प्रयोग चालू आहेत. जसे की ॲलोवेरा पासून सध्या आहे चर्चेचा विषय, तसं मँगो पासून लेदर बनण्याचे प्रकल्प भारतामध्ये सुरू झालेले आहेत. आणि त्यामध्ये सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे त्यांनी याच्यामध्ये काम सुरू केलेलं आहे. आणि तुम्ही म्हणाल की काय याला मार्केट व्हॅल्यू आहे का, तर बऱ्याचशा ज्या फॅशन इंडस्ट्रीला प्रमोट करणारे देश आहेत, फ्रान्स आहे, पॅरिस आहे, तर हे वेगन जे लेदर आहे तिकडे त्याची मागणी आहे. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भारताचे जे आंब्याची झाडं किंवा त्याची जी गुणवत्ता आहे याला पूर्ण जगभरामध्ये त्याला मागणी आहे, म्हणून याच्यामध्ये सुद्धा आपण विचार करू शकतो काम करण्यासाठी. त्यानंतर अजून एक आहे की परफ्यूम, कदाचित हे ऐकलं नसेल कदाचित तुम्ही, जी फुलं असतात आंब्याची किंवा त्याची पानं असतात त्याच्यापासून परफ्यूम सुद्धा बनलं जातं. आणि त्याची मी इथं, हे इंडियामध्ये एवढं वापरलं जात नाही, पण काही दुबई सारख्या देशामध्ये वेगवेगळ्या कॉस्मेटिक इंडस्ट्री याचं इंट्रोडक्शन त्यांनी केलेलं आहे आणि इंडियाच्या नावाखाली ते विकतात. व्हिक्टोरिया सिक्रेट नावाची खूप फेमस कंपनी आहे, ते बघा US$ मध्ये हे विकले जातात. मँगो पासून बनवलेल्या, मँगोच्या पानापासून आणि फुलापासून बनवलेलं अत्तर आहे हे, ठीक आहे. त्यानंतर ते एक शेवटचे 2 प्रोडक्ट आहेत, त्यामध्ये डिंक, ह्या आंब्याच्या झाडापासून निघणारा जो डिंक आहे त्याला पण खूप इम्पॉर्टन्स आहे. आता कसं इम्पॉर्टन्स आहे, तर फार्मास्युटिकल ज्या इंडस्ट्रीज आहेत तर त्या जे आपण गोळी खातो त्या गोळीमध्ये जे काही बाइंडर्स लागतात जर ते जर ऑर्गॅनिक असतील तर ते अजून चांगलं. तर ह्या बाइंडिंग म्हणजे ते गोळ्या, ड्रग डिलिव्हरी जी असते शरीरामध्ये, तर त्याच्यामध्ये या डिंकाचा वापर केला जातो. स्पेशली मँगोज पासून बनलेला जो डिंक असतो त्याला जास्त मागणी आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये. हे सुद्धा एक साईड प्रोडक्ट विकल्या जातात. आता ह्याची किंमत इथे दिसत नाही, मी तुम्हाला दाखवली असती की ह्याला सुद्धा किती व्हॅल्यू आहे. त्यानंतर शेवटचं एक प्रोडक्ट आहे की पहा तुम्ही, 1150 रुपयाला जवळपास हे मँगो पासून जे बार्क असतं त्याच्यापासून बनलेलं की होल्डर आहे, जी त्या चावीवरून तुम्ही साईज बघा ते किती छोट आहे, तर त्याची व्हॅल्यू पहा तुम्ही. आणि हे विकल्या जातात. ह्याचं सेलिंग जर आपण पाहिलं तर ह्याच्यामध्ये सुद्धा हँडक्राफ्टिंग मध्ये सुद्धा ह्या लाकडाचा, मँगोच्या लाकडाचा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारचे हे प्रोडक्ट मी तुम्हाला सांगितले की मँगोच्या, अजून बरेचसे आहेत पण हे मार्केटमध्ये सध्या आपण याच्यात काम करू शकतो म्हणून हे इथं मी टाकलेलं आहे. पुढे आहे आता आपण बघूयात पल्प मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या महत्वाच्या स्टेप्स आहेत. पल्प म्हणजे साध्या शब्दामध्ये काहीच नाही, त्याच्यातला गर आहे आणि त्याला वर्षभर टिकवतो, एवढीच त्याची व्याख्या आहे की त्या मँगोचा, आंब्याचा जो गर आहे आपल्याला वर्षभर टिकून ठेवायचा आहे. कारण आंबा हे फळ असं आहे की असं कोणीच नसेल की त्याला आंबा आवडत नाही, आणि ते जर आपल्याला वर्षभर टिकवता आलं तर चांगलीच गोष्ट आहे. मग आता ते घरी पण करतात पल्प, असं काही नाही की त्याच्यात खूप रॉकेट सायन्स आहे की ते कोणी करू शकणार नाही. परंतु जे महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक असतील, त्यांना केशर असेल, तोतापुरी असेल, या स्पेसिफिक पर्टिक्युलर काही जातीचेच पल्प आवडीने खाल्ले जातात. तर त्याच्यावरती कोकण भागामध्ये ज्या जाती येतात किंवा साऊथला ज्या काही प्रजाती आहेत त्याच्यावरती हे पल्पिंग काम करून आपण चांगले मुनाफा कमवू शकतो. आता पहिलं काय असतं, हे बेसिक स्टेप्स आहेत किंवा पहिले तुम्हाला जो काही रॉ मटेरियल आहे तो रॉ मटेरियल एक तर तुम्ही डायरेक्टली पिकलेला आंबा घेऊ शकता. त्यानंतर कच्चा आंबा जास्त घेतला जातो कारण त्याच्यामध्ये मार्जिन जास्त पडतं, कारण कमी पैशात मिळतो. तो कच्चा आंबा घेऊन त्याला नैसर्गिक पद्धतीने पिकवलं जातं
किंवा त्याला रायपनिंग युनिटमध्ये पिकवलं जातं. आता मोठे मोठे जे याच्यामध्ये 500 किलो पर आवरच्या ज्या कॅपॅसिटीचे युनिट आहेत, प्रोसेसिंग युनिट, ते रायपनिंग चेंबर अफोर्ड करू शकतात. पण छोटे मायक्रो स्केल किंवा छोटे जे युनिट आहेत ते छोट्याशा चेंबर किंवा गोडाऊन मध्ये हे रायपनिंग नैसर्गिक पद्धतीनेच करतात, कारण ते मिनिमम खर्चामध्ये नैसर्गिक पद्धतीने करता येतं. हे सुरुवातीला हे 3 पद्धतीचा आपण सोर्स घेऊ शकतो. एक तर आपण पिकलेला आंबा डायरेक्टली घेऊ शकतो, किंवा कच्चा आंबा घेऊन त्याला कृत्रिम पद्धतीने पिकवू शकतो, किंवा नैसर्गिक पद्धतीने. पुढे त्याला धुतलं जातं, त्याच्यासाठी वॉशर लागतं, किंवा काही ठिकाणी त्याला हाताने धुतलं जातं, किंवा ऑटोमॅटिक मशीन्स असतात धुण्यासाठी. त्यानंतर त्याला सॉर्टिंग केलं जातं त्याच्या ग्रेडनुसार. जर काही खराब आंबे असेल तर काढले जातात. त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये बघूयात आपण, ब्लांचिंग केली जाते. आता हे जे पण मी स्टेप सांगत आहे, मी भरपूर म्हणजे जे लोक ह्याच्यात काम केलेले आहेत किंवा या क्षेत्रातलं ज्ञान आहे, प्रत्येकाशी डिस्कस केल्याच्या नंतर प्रत्येकाला त्याच्यामध्ये स्टेप्समध्ये व्हॅरिएशन आहे, विविधता आहे. कारण का, आता ही ब्लांचिंग प्रोसेस आहे. काही जे प्रोसेसिंग युनिट याला फॉलो करतात, काही करत नाही. कारण काहीच्या म्हणण्यानुसार त्याची गुणवत्तेमध्ये फरक पडतो. ब्लांचिंग म्हणजे काही नाही, जो आंबा आहे, जो आपण निवड केलेला आंबा आहे, त्याला उकळत्या पाण्यामध्ये थोड्या वेळासाठी ठेवलं जातं. काही प्रोसेस मध्ये ते केलं जातं. कारण का, तर त्याची जी साल आहे, त्या सालीपासून गर बाजूला लवकर होतो, जेणेकरून रिकव्हरी जी आहे त्याच्यातलं जे पल्पची जास्त निघावी या उद्देशाने, आणि पटपट त्याचा जे पल्प आहे तो लवकर निघतो. तर त्यासाठी काही प्रोसेसिंग युनिट ब्लांचिंग ही स्टेप फॉलो करतात, काही जण करत नाहीत. त्यानंतर आहे, आता याच्यामध्ये काही मशीन आहे ज्या ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये पिलिंग करतात. डिस्टोनिंग म्हणजे त्याच्यातलं जे कोय आहे ती बाजूला काढतात आणि पल्पिंग करतात. आता यामध्ये पण व्हेरिएशन, विविधता अशी आहे की काही जे प्रोसेसिंग प्लांट आहे डायरेक्टली आंबे त्या ऑटोमॅटिक मशीनमध्ये टाकतात. काही जे आहेत त्याच्यामध्ये वरचं पिलिंग करून, म्हणजे फक्त वरचं कव्हर काढून टाकतात. काही काय करतात की त्याचे डिस्टोनिंग म्हणजे पूर्ण प्रोसेस करून टाकतात मध्ये. आता ते ऑटोमॅटिक मशीन मध्ये, आता काही जणांचा कन्सर्न असा की त्याचे सडलेले आंबे असतील तर मध्ये जाऊ नये या उद्देशाने मॅन्युअली त्याला कापून त्याच्यावरची पिलिंग म्हणजे पील काढून त्याचा मध्ये टाकला जातो. आता इथे फोटोमध्ये दिसत तुम्हाला की हे जे ऑटोमॅटिक मशीन आहे त्यामध्ये जे पील काढल्यानंतर बिलकुल त्याचा थोडा सुद्धा गर त्याला राहत नाही, किंवा त्या कोईला सुद्धा थोडाही गर राहत नाही. आणि त्याच्या खालच्या इमेजेस मध्ये तुम्हाला पल्प दिसत आहे. हे ऑटोमॅटिक पिलिंग, डिस्टोनिंग आणि पल्पिंग मशीन आहे. आता इथं ह्या पुढच्या स्लाइड मध्ये दिसत आहे तुम्हाला की हे मॅन्युअली केलं जात आहे. जनरली इंडियामध्ये मॅक्सिमम जे प्रोसेसिंग युनिट आहे ते मॅन्युअली अफोर्डेबल आहे. ते पिलिंग केलं जातं, म्हणजे वरचं काढून टाकलं तर डिस्टोनिंग म्हणजे मधलं जो कोय आहे ती काढली जाते, पल्पिंग साठी पुढे पाठवलं जातं. आता हे जे पुढचं दिसत आहे तुम्हाला इक्विपमेंट, उपकरण दिसत आहे, ते स्क्रू त्याला फीडर म्हणतात. जेणेकरून जे काही तुम्ही मध्ये टाकत आहात ते समतोल म्हणजे राखलं पाहिजे, की एकदम मध्ये पुढे प्रोसेसिंगला जास्त गेलं नाही पाहिजे, कमी पण नाही गेलं पाहिजे. तर ह्या इक्विपमेंटचं नाव आहे, त्याला स्क्रू फीडर म्हणतात त्याला. हे दिसत असेल तुम्हाला. माझा आवाज येतोय ना? मी कनेक्टेड आहे ना सगळ्यांशी सर? येस येस, येतोय. लक्ष आहे सगळ्यांचं, शांततेत ऐकतायत. येस. त्यानंतर पुढचं जी स्लाइड आहे त्यामध्ये तुम्हाला 4 फोटोग्राफ्स दिसत आहेत. तर पहिल्या फोटोग्राफमध्ये ते कलेक्शन टँक आहे. जे काही आता इथे मागच्या स्लाइड मध्ये पाहिलं आपण, ह्या फीडर मधून पुढे गेल्याच्या नंतर त्याचं डायरेक्टली क्रशिंग होतं. हे जर घरी सुद्धा आपण नाही का वरचं काढल्याच्या नंतर डायरेक्टली, आंबा काय एवढा हार्ड अँड फास्ट नाही की ते त्याचं क्रशिंग अवघड आहे. क्रशिंग झाल्याबरोबर एकदम त्याचं कलेक्शन टँक मध्ये त्याला घेतलं जातं. पुढे तुम्हाला मिक्सिंग केटल दिसत असतील. तर ह्या केटल मध्ये एक असं असतं की 3 गोष्टी याच्यात महत्वाच्या आहेत. एक म्हणजे त्याच्यामध्ये एक स्टरर असतं ज्याच्यामध्ये की प्रॉपर मिक्सिंग होत राहते. खालच्या साईडला त्याला पाईप्स असतात, त्या पाईप मधून स्टीम आत घेतली जाते. तुम्हाला शेवटच्या फोटोमध्ये दिसत असेल एक ब्रॉयलर दिसत आहे, ते बाहेर प्लांटच्या बाहेर असतं आणि त्याच्यात स्टीम जनरेट केली जाते आणि ती स्टीम मधल्या साईडला घेतली जाते, जेणेकरून ह्याच्यामध्ये काही असं म्हणजे बाकी गॅस वगैरे तुम्हाला काही लागत नाही. त्या स्टीम वरतीच जे ज्यूस कलेक्ट झालेला आहे किंवा पल्प कलेक्ट झालेला आहे तो त्याच्यामध्ये बॉईल व्हायला लागतो. त्यानंतर त्यामध्ये कंटिन्युअस स्टिरिंग झाल्याच्या नंतर तो एका कलेक्शन टँक मध्ये जमतो आणि पुढच्या प्रोसेसला त्याला पाठवलं जातं. आता पुढची प्रोसेस म्हणजे काय, की या टँक मधून पुढे गेल्याच्या नंतर एक महत्वाचा पॉईंट येत असतो की आता जे पण प्रोसेसिंग प्लांट आहेत प्रत्येकाची कंडिशन वेगळी आहे. काही प्रोसेसिंग प्लांट हे पर्टिक्युलर एकाच व्हरायटी वरती काम करतात. काही जण जसे पण शेतकऱ्यांकडनं मिक्स मिळतं, जे पण आंब्याचे सॅम्पल मिळतात ते घेतात. मग आता ह्या व्हरायटीच्या डिफरन्समुळे काय होतं की कोणाचा आंबूसपणा म्हणजे त्याला ऍसिडिटी म्हणतो, किंवा त्याच्याची जी शर्करा असते ती कमी जास्त असल्यामुळं
इथं ऍडजस्टमेंट करावी लागते की जे आपल्याला स्टँडर्ड ठरलेलं आहे कंपनीचं की आपल्याला एवढ्या लेवलपर्यंत साखरेचं प्रमाण मेंटेन करायचं ते जर झालं नाही तर या स्टेजला चेक केलं जातं की बा त्याच्यामध्ये जे आपण ठरलेलं आहे ऍसिडिटी किंवा त्याच्यातले जे साखरेचं प्रमाण आहे ते बरोबर आहे का नाही चेक केलं जातं. जर नसेल तर त्यामध्ये साखर ऍड करून त्याचं प्रमाण बरोबर केलं जातं. त्यानंतर तुम्हाला पुढे दिसत असेल की हे झालेलं जे आता मिक्स यामध्ये केटलमध्ये जे कलेक्शन टँक मधून पुढे आल्याच्या नंतर याच्यानंतर त्या पॅकिंग मटेरियल वापरायचे आपल्याला ते सगळं स्टराईल केलं जातं. तुम्हाला दिसत असेल स्टीम जी आहे ती स्टीम वेगवेगळ्या पर्पजसाठी वापरली जाते जी इनसाइड घेतलेली आहे प्रोसेसिंग युनिटच्या. इथं एक तर बॉईल करण्यासाठी वापरलेली आहे आणि या ठिकाणी स्टरलायझेशन साठी वापरली जाते की जे की तुम्ही कॅन वापरणार आहात त्यासाठी सुद्धा ते वापरले जातं. तुम्ही पाहत असाल इथं की ते कॅरेट आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे डबे ठेवले जे की पुढे जाऊन पॅक करायचे तर त्याला आधी स्टराईल करून घेतलेला आहे. पुढे तुम्ही पाहू शकता इथे लॅबोरेटरी. आता हे मोठ्या स्केलचं काम आहे की मोठ्या स्केलचे जे युनिट असतात त्याच्यामध्ये अशी लॅबोरेटरी पण एक R&D म्हणजे असतं त्याच्यामध्ये की चेक करण्यासाठी प्रत्येक स्लॉट जो आहे ते चेक करून टायट्रेशन करून त्याच्यामध्ये त्याचं ब्रिक्स रिडिंग घेऊन तिथं बघितलं जातं की प्रत्येक जो बॅच आहे ती बरोबर चाललेली आहे का. त्यानंतर इथं पुढे दिसत असेल एक महिला त्या जे डबे आहेत त्याचे झाकण लावत आहे म्हणजे एक टेम्पररी सिलिंग आहे ते. पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला दिसत असेल की व्यक्ती त्याला सीमर म्हणतात त्या मशीनला त्या सीमरनी त्याला एअर टाईट केलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला एक पिंजऱ्यासारखं एक बकेट दिसत असेल त्याच्यामध्ये त्या बॉटल सगळ्या जे काही कॅन आहेत त्याच्यामध्ये शिफ्ट केले जातात. ते याच्यासाठी केले जातात की हे पूर्ण पॅक झालेलं एअर टाईट झालेले जे कंटेनर्स आहेत छोटे छोटे त्याला एका उकळत्या पाण्यामध्ये 30 मिनिटासाठी ठेवलं जातं जेणेकरून हँडलिंग इरर असेल आपल्या हाताळताना काही आपले जीवाणू त्यात गेले असू शकतात किंवा पुढे जाऊन मॉइश्चर कंटेंट या सगळ्या जर गोष्टी खालीवर झाल्या तर त्याच्यामध्ये कंटॅमिनेशन येऊ शकतं. म्हणून त्याला बॉइलिंग टँक मध्ये दिसत असेल तुम्हाला बॉइलिंग टँक मध्ये पुलीच्या सहाय्याने त्याच्यात तो जो पिंजरा आहे तो त्यात टाकला जातो जेणेकरून त्यात पाणी गेलं पाहिजे पूर्ण सगळीकडून आणि त्यात अर्धा तास त्यात ठेवलं जातं आणि त्यानंतर इमिजिएटली ती प्रक्रिया झाल्याच्या नंतर तुम्हाला दिसत असेल की कुलिंग टँक पण असतं मग तिकडून त्याला पुलीच्या सहाय्याने इकडे घेऊन कुलिंग टँक मध्ये त्याला थंड केलं जातं. कारण कसं आहे की प्रिझर्वेशन मध्ये तुम्हाला एकतर खूप आता नाही का दूध आपलं जास्त उकळल्याच्या नंतर पण टिकतं आणि एकदम मध्ये आपण त्याचं टेम्परेचर कमी केल्याच्या नंतर टिकतं. मध्यंतरी समजा 30-35 असेल तर ते खराब होतं. तसं त्याचं टेम्परेचर एकतर आपल्याला आपण बॉईल केलेलं आहे तर त्याचं टेम्परेचर आपल्याला डाऊन करणं आहे. मध्यम ठेवलं तर त्याचा ते पोषक वातावरण राहतं बॅक्टेरियासाठी म्हणून आपल्याला कुलिंग टँक मध्ये त्याला शिफ्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याला स्टोअर केलं जातं. स्टोअर त्याला एकदम ड्राय प्लेस मध्ये केलं जातं जेणेकरून मॉइश्चरचा संपर्क नाही आला पाहिजे. पुढे याला लेबलिंग पॅकेजिंग करून ही एक ओव्हरऑल सुपरफिशियल मी तुम्हाला दाखवलेली प्रोसेस आहे. याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे बरेचसे बदल जसं की सुरुवातीचा इथे मी दाखवते काही प्रोसेसिंग युनिटमध्ये हे जेव्हा सुरुवातीला आंबा पिकवला जातो त्याला पिकवण्याच्या आधी बॅविस्टिनची ट्रीटमेंट दिली जाते जेणेकरून काय होतं की त्याच्यामध्ये जर एखादा आंबा सडलेला असेल तर तो सगळ्याला सडू शकतो किंवा तिथं फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. तर त्याची किपिंग क्वालिटी वाढावी ते जेव्हा रायपनिंग होत आहे नॅचरल पद्धतीनं तर ते खराब होऊ नये म्हणून काही प्रोसेसिंग युनिट त्याला आत घेण्याच्या आधी बॅविस्टिन मध्ये त्याला बुडवतात. असे काही छोटे मोठे बदल प्रत्येक प्रोसेसिंगच्या प्लांटमध्ये इथं दिसून येतात. आता हे जे मी इथं टाकलेले आहेत स्टेप्स टाकलेत 9 स्टेप्स टाकलेत त्याच्यामध्ये मी लाल रंगामध्ये काही स्टेप टाकल्यात की त्या व्हेरिएशन करू शकतात प्रत्येक प्लांटमध्ये वेगवेगळं असू शकतं. जसं की मी आता टाकलं की कच्चा आंबा असेल तर पिकवण्यापूर्वी बॅविस्टिनची ट्रीटमेंट हे डिपेंड करतं ते प्रोसेसिंग प्लांट म्हणजे समजा त्याच्यामध्ये नॅचरल पद्धतीने करत असेल तर ते वापरतात. रायपनिंग मध्ये चेंबरमध्ये करत असेल तर तिथं शक्यता कमी आहे इन्फेक्शन किंवा कंटॅमिनेशन होण्याची. आता ब्लँचिंग पण मी सांगितल्याप्रमाणे इथं जे आंबे उकळून घेतले जातात या पल्पिंगच्या आधी तर ते पण काही ठिकाणी फॉलो केले जातं काही ठिकाणी फॉलो केले जात नाही. हे लाल रंगामधलं जे आहे ते वेगळं होऊ शकतं काही ठिकाणी जसं की काही ठिकाणी सालीसकट आंबे टाकले जातात त्याला बिलकुल कापल्या जात नाही. काही ठिकाणी साल काढून टाकले जातात काही ठिकाणी साल आणि कोय काढून टाकले जातात. त्यानंतर आता जसं इथं खाली एक पॉईंट दिला मी ऍसिडिटी किंवा ब्रिक्स रिडिंग जे असतं तर काही ठिकाणी त्याचं ब्रिक्स रिडिंग जे आहे ती घेऊन तिथे साखर टाकली जाते कारण का तिथे बॅलन्स मेंटेन करायचा असतो. पण काही ठिकाणी तोच एकच जात असल्यामुळे तेवढं त्याच रेंजला ठेवलेलं असतं व्हरायटी एकच असल्यामुळं त्याच्यामध्ये फरक येत नाही जास्त. आणि काही ठिकाणी प्रिझर्वेटिव्ह ऍड केले जातात. आता बरेचसे लघु उद्योग आहेत कोल्हापूर साईडला नाशिक पुणे साईडला की छोटे छोट्या मायक्रो स्केलवरती काम करतात ते त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकत नाहीत ते असं ते दावा करतात.
प्रिझर्वेटिव्ह टाकत नाहीत. काही ठिकाणी इसेन्स टाकले जातात, काही ठिकाणी त्याच्यामध्ये पिगमेंट्स, त्याला चांगला कलर येण्यासाठी. हे व्हॉलेंटिअर आहे, जे प्रोसेसिंगचं ते अम्बिशन आहे, किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला पुढे जाऊन कशा प्रकारचा प्रोडक्ट डेव्हलप करायचा आहे. काही जणांना त्याचा रंग चांगला लागतो, काही जणांना त्याच्यामधला गोडवा चांगला लागतो, त्या पद्धतीने त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये केलं जातं. त्यानंतर पाश्चरायझेशन सुद्धा, पाश्चरायझेशनची पद्धत सुद्धा काही ठिकाणी वेगळी आहे. इव्हन पॅकिंग सुद्धा, आता इथं मी तुम्हाला कॅन दाखवलेले आहेत, काही ठिकाणी पाऊच असतात, ते पाऊच 120 डिग्री सेल्सिअसला तग धरू शकतात, असे पाऊच पण त्याच्या वापरले जातात. डिपेंड करतं. काही ठिकाणी बॉटल. आता हे बदल आहेत ज्याच्या ज्याच्या ठिकाणी. आणि काही ठिकाणी 20 किलोचे, काही ठिकाणी 100 किलोचे असे कॅन तयार केले जातात. आता हे झालं मोठ्या लाईक 300 किलो पर आवर कॅपॅसिटीच्या युनिटचे हे फोटोग्राफ्स आहेत. आता पुढे जर वाटतं की नाही बा आपलं हे बजेट, कारण ह्याचं मी बजेट सांगणार आहे की 300 किलो पर आवरच्या कॅपॅसिटीच्या प्रोसेसिंग प्लांटसाठी किती खर्च येऊ शकतो अंदाजे. तसं आता एक छोटं स्केलचं युनिट आहे, जे की एक महिला आहे कोल्हापूरची, त्यांचं हे छोटंसं युनिट आहे, जे ते सगळं मॅन्युअली, म्हणजे फक्त त्याच्यामध्ये पल्पिंगचे एक मशीनच आहे, बाकीचे सगळे मॅन्युअली करतात ते. जसं की पहिलं आहे ते आपण तिकडे पाहिलं, वॉशर होतं ऑटोमॅटिक, इथं हातानेच वॉश केले जातात, हातानेच त्याच्यावरचा वरचा ते लेअर काढून पल्प जमा केला जातो. पल्पिंग मशीनमध्ये टाकून त्याचा गर घेतला जातो, आणि तुम्ही पाहत असेल तर साखर टाकून त्याला ऍडजस्ट केलं जातं. आणि असे छोटे स्मॉल स्केल किंवा मायक्रो स्केलचे जे युनिट आहेत, ते युनिट इव्हन आपण जर आंबा दिला 100 किलो 50 किलो, तर ते सुद्धा करून देतात. असं नाही की त्यांच्याच आंब्याचं आपण जर दिलं की आमच्या आंब्याचं करून देतात, ते सुद्धा छोट्या स्केलवरती ते करून देतात. त्यानंतर आहे हे जवळपास 50 किलो आंब्याचं हे प्रक्रिया सुरू आहे. इथं सगळ्या गोष्टी मॅन्युअली आहेत. जसं की ते टेम्परेचर बघत आहेत की जवळपास 90 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते गेलं पाहिजे, किंवा मोठ्या पातेल्यामध्ये त्याला बॉईल करून घेतलेलं आहे. त्यानंतर खालच्या साईडला लागू नये म्हणून त्याला कंटिन्युअस हाताने स्टरिंग केलेलं आहे. त्यानंतर हाताने मॅन्युअली भरलेलं आहे. आणि त्यानंतर जे पॅकिंग केलेलं आहे, जे पॅक्स आहे, तुम्हाला जे सांगितलं की 120 डिग्री सेल्सिअसला हे जे पॅकेट आहे ते उकळून घेतले जातात, ते सगळे मॅन्युअली आहे. आणि तुम्ही म्हणाल की बा हे सस्टेनेबल युनिट आहे का? बिलकुल सस्टेनेबल आहे. कारण या युनिटमध्ये आता तुम्हालाही माहिती आहे ही गोष्ट की बा ह्या सीझन मध्येच हे सगळं प्रक्रिया चालते. मग उरलेल्या टाइम मध्ये करायचं काय? मग ही जी मशीन आहे, ही मशीन अशा पद्धतीची आहे की यामध्ये तुम्ही टोमॅटो असेल किंवा चिंच असेल, म्हणजे वर्षभर एंगेज ठेवू शकता, अशा पद्धतीची ही मशीन आहे. तर ह्या महिला ज्या 5-6 महिला मिळून हे जे करतात, तर त्या महिला वर्षभर वेगवेगळ्या प्रोडक्टचा या पल्पर मधून वापर करून प्रोसेसिंग प्लांट चालू ठेवतात. त्यानंतर हे एक बॉयलरचा फोटो आहे. हा, आता हे जी आता मी शब्द वापरला शर्करा, किंवा त्याची जी ब्रिस्ट रिडिंग वगैरे असतं, तर हे एक उपकरण आहे, याला रिफ्रॅक्टोमीटर म्हणतात. तर हे कदाचित तुम्ही पाहिलं असेल कुठे, की या उपकरणावरून कळतं की तुमच्या ह्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण किती आहे. तर मी तर म्हणते जे पण आंबा उत्पादक आहेत त्यांनी हे खूप महाग नाहीये हे, 3 ते 4 हजारामध्ये चांगल्या क्वालिटीचं हे मिळून जातं. कारण का तर मॅच्युरिटी, इव्हन आपल्या आंब्याची मॅच्युरिटी सुद्धा ह्याच्यावरून कळते, त्याच्या ब्रिक्स रिडिंग वरून. हे याच्यामध्ये तुम्हाला एक काचेचा फ्लॅप दिसत असेल, ते वरती करून त्याच्यावरती जेव्हा आपण तुमचं काही पण चेक करायचं असेल, तुम्हाला मध असेल, आंबा असेल, कुठलंही ज्याच्यामध्ये की साखरेचं प्रमाण असतं, त्याच्यावरती ठेवायचं. आणि दुर्बीन सारखं एका साईडने जर पाहिल्याच्या नंतर मध्ये तुम्हाला अशी निळ्या रंगाची पट्टी दिसते, त्याच्यावरून त्याची ब्रिस्क रिडिंग किती आहे हे अंदाज येतो. आणि त्यानुसार ते फळ पिकलेलं आहे का, किंवा आपलं जे ज्यूस आहे ते प्रमाण जे आपण ठरवलेलं आहे तेवढ्यापर्यंत साखर आहे का, नसेल तर मग त्याच्यामध्ये आपण ऍड करायची का, ह्या छोट्याशा उपकरणावरून मदत होते. तर हे म्हणजे विकत घेऊ शकतो आपण, हे काही महाग उपकरण नाहीये. त्यानंतर हे काही मी पॉइंट टाकलेत की जे आपण पिकलेला आंबा आहे, हे जे रेग्युलर, जसं आता एका सरांनी सांगितलं की जुने लोक जे होते त्यांना त्याच्या वासावरनं, त्याच्या फ्लेवरवरनं कळायचं की हा आंबा झाडावरतीच पिकलेला आहे का, पाडाचा आहे का, किंवा केमिकलचा आहे का. तर हे एक्सपिरियन्स लोकांना हे असं सांगण्याची गरज पडणार नाही मला की त्याच्यामधला कलर कसा होतो, किंवा काही जाती जे पिकलेल्या आहेत का, किंवा त्या परिपक्व झालेल्या आहेत का, ह्याची टेस्टिंग कशी करतात. जसं की लंगडा जात आहे, तिला पाण्यामध्ये टाकून बघितलं जातं, ती फ्लोट करते का, मध्ये बुडते का, हे असे छोटे छोटे प्रमाण आहेत. त्याला हे अनुभवावरून सगळ्यांनाच माहिती, त्याच्यामुळे जास्त मी डीप सांगणार नाही तुम्हाला. हा, आता हा जो चार्ट आहे, हा मी सुरुवातीला पण दाखवलं होता की यामध्ये पिकलेला असेल किंवा कच्चा आंबा असेल, ह्या वेगवेगळ्या प्रकारचे ह्याच्यामध्ये प्रोडक्ट्स जे आहेत ह्या पल्पिंगने स्टार्ट होतात. तर यामध्ये जेवढे पण मी प्रोडक्ट सांगितलेले आहे, यामध्ये
मेन्शन केलेलं आहे, जसं की ज्यूस आहे, जसं की ज्यूस कॉन्सन्ट्रेट आहे, स्क्वॅश आहे, ज्यूस इनरिच प्रोबायोटिक, जसं मी आता तुम्हाला उल्लेख केला होता की त्यामध्ये आपण बॅक्टेरिया टाकून त्याचं ते इन्हान्समेंट करू शकतो, त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू आपण वाढवू शकतो. तर हे सगळे मँगोचे किंवा कच्च्या किंवा पिकलेल्या आंब्याचे हे प्रोडक्ट्स आहेत. आता शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहेत की यामध्ये आपण कोणत्या कोणत्या मशिनरीज आपण वापरू शकतो किंवा कुठे आपण मॅन्युअली त्याचा वापर करू शकतो किंवा त्याला अल्टरनेटिव्ह आपण जुगाड पद्धतीनं देशी जुगाड काही करू शकतो का. आता हे पहा, हे मँगो पल्पर आहे. तर बरेचसे जे रसवंती वगैरे असतात त्यांच्याकडे तर 50 किलो पर आवर पासून ते 150 किलो पर आवर पर्यंतचे त्याच्यामध्ये हे पल्पर असतात. तर ह्याच्यामध्ये 200 ते 300 किलो पर आवरचं हे मँगो पल्पर आहे. आता हे सेमी ऑटोमेटेड आहे, म्हणजे तुम्हाला हाताने टाकावं लागतं, त्यानंतर तुमची त्याची जिथली जाळी बदलावी लागते प्रत्येक वेळी, तुमचा कशा पद्धतीचा आंबा आहे किंवा कोणता काय आहे हे सगळं मॅन्युअली करावं लागतं तुम्हाला. हे बाजूचं जे आहे युनिट ते स्वयंचलित आहे, जे की टनामध्ये आहे, मोठ्या लेवलचं आहे. त्यानंतर इथं फ्रूट वॉशर आहे. हे फ्रूट वॉशर म्हणजे बाकी ठिकाणी मायक्रो स्केलवरती हाताने धुतलं जातं, हे फ्रूट वॉशर याच्यामध्ये प्रेशर देऊन याच्यामध्ये फ्रूट वॉशिंग केलं जातं. हे कन्व्हेअर बेल्ट, हे लागणारे छोट्या प्रमाणावरती समजा 300 किलो पर आवरचं जर युनिट आपल्याला इस्टॅब्लिश करायचं असेल त्यासाठी लागणारी ही सगळी उपकरणं आहेत. त्याचे फोटोग्राफ जस्ट टाकलेले आहेत मी, त्याच्या किमतीचा एक टेबल पण पुढे टाकलेला आहे, मी तुम्हाला दाखवेलच. त्यानंतर आहे कन्व्हेअर बेल्ट, की आपल्याला जेव्हा त्याची ग्रेडिंग म्हणजे त्याच्यामध्ये आंबा नासलेला आहे का किंवा त्याच्यामध्ये परिपक्व न झालेला आंबा असेल त्याला बाजूला काढणं, कारण त्याची ऍसिडिटी जास्त असते तर परत आपल्याला पुढे त्याचा क्वालिटीवरती परिणाम होऊ शकतो. हे सगळी स्क्रीनिंग जी आहे ही कन्व्हेअर बेल्टमध्ये मुव्हेबल आहे तो करतात त्याच्यामध्ये. हे स्क्रू फीडर आहे, जेणेकरून जो आपण काही टाकत आहे त्याच्यामध्ये आंबा तो एका कॉन्स्टंट स्पीडने पुढे गेला पाहिजे, एकदम जास्त पण नाही कमी पण नाही, त्यासाठी स्क्रू फीडर लागत असतं. त्यानंतर फ्रूट क्रशर आहे. त्यानंतर पल्प कलेक्शन टँक आहे, ट्रान्सफर पंप आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की स्टार्टिंगला हे कलेक्शन टँक आहे, तर कलेक्शन टँक पासून पुढे जे आपलं बॉइलिंग टँक आहे त्याच्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला एक पाईप आहे, त्यासाठी ट्रान्सफर पंपची आपल्याला गरज पडते. आपण बकेटनी किंवा हे कशाने ट्रान्सफर करू शकत नाही, तर ते पाईप मधून पुढे ट्रान्सफर होतं. त्यानंतर स्टीम जॅकेट केटल, ज्याचं तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामध्ये 3 गोष्टी होतात, खालच्या साईडनं स्टीम जाते आणि त्यामध्ये बॉइलिंग होतं, कंटिन्यू स्टरिंग होतं आणि त्यानंतर मग आपण पुढे त्याला ट्रान्सफर करत असतो. हे ट्विन पल्पर आहे. त्यानंतर आता छोटंसं एक शेवटचं 2 स्लाइड आहे, ज्याच्यामध्ये की 300 किलो पर आवरचा जो प्रकल्प अहवाल आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देते मी तुम्हाला. याच्यामध्ये एक महत्वाची माहिती मला सांगायची की भारतामध्ये आंध्र प्रदेशमध्ये आणि तामिळनाडूमध्ये 65 असे प्रक्रिया युनिट आहेत, जे की त्यांचं एक तिथं हब बनलेलं आहे. जसं हे मुद्दाम टाकलेलं आहे की आपल्या कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं हब बनवू शकतं, ज्या ठिकाणी भरपूर असे शेतकरी आहेत जे की आंबा उत्पादन करतात. तसे युनिट प्रक्रिया युनिट म्हणजे, कारण एका दोघांचं जर कंबाईन मध्ये जर केलं तर ते परवडण्यासारखं आहे. तर असे एक आयडियल म्हणून आपण तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशकडे बघू शकतो की त्यांनी 65 प्रक्रिया युनिट एकाच भागामध्ये टाकलेले आहेत. त्यानंतर अजून एक तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे एक अहवाल आहे, त्या अहवालानुसार जे प्रोसेसिंग आंब्याची प्युरी असेल किंवा पल्प असेल त्याचा प्रोसेसिंग 2017 पासून जर आपण पुढच्या 10 वर्षातला जर आढावा घेतला त्याचं तिप्पट होण्याची शक्यता आहे, कारण त्याचे डिमांड आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये वाढलेली आहे. आता हे सगळे जे इनलिस्ट केलेले इथं जे उपकरणं आहेत, ही सगळी उपकरणाची मी काही तज्ञांशी डिस्कस करून काही प्रकल्प बघून एक अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू टाकलेली आहे, त्याच्यावरून एक आपल्याला अंदाज येऊ शकतो की आपल्याला किती खर्च त्यात लागू शकतो. आता हे पहिला फ्रूट वॉशिंग मशीन आहे 5 लाखापर्यंत, ह्याच्यात कमी जास्त होऊ शकतं डिपेंडिंग अपॉन कंपनी कोणती आहे किंवा तुम्ही कोणत्या क्वालिटीचं स्टील त्याच्यामध्ये वापरतायत. कारण कसं आहे, सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत गाईडलाईन्स ज्या असतात प्रोसेसिंगच्या त्या तुमच्या स्टेनलेस स्टीलमध्ये असावं असं असतं. आता स्टेनलेस स्टीलचे पण प्रकार आहेत की त्याच्यामध्ये स्टेनलेस SS 304 असेल किंवा SS 316 असेल. 316 हे उच्च प्रतीचं स्टील मानलं जातं, कारण त्याच्यामध्ये कसं आहे, ह्याचं ग्रेड कसं ठरलं जातो, कारण जे स्टील असेल त्याच्यामध्ये क्रोमियम आणि निकेल असतं, जे मेटल असतात, आणि त्याच्यामध्ये जर मॉलिब्डेनम जर ऍड झाला तर त्याचं करोजन म्हणजे त्याच्यामध्ये रस्टिंग होत नाही, त्याला गंज लागत नाही. तर त्यामध्ये तुम्हाला 304 SS किंवा 316 SS जर तुमचे उपकरणं असतील तर त्यानुसार त्याची किंमत कमी जास्त होऊ शकते. तर याच्यामध्ये मी सगळ्या जे काही उपकरणं आहेत त्याच्या किमती टाकलेल्या आहेत. तर याच्यामध्ये टोटल जवळपास 23 लाखापर्यंत आपल्याला फक्त उपकरणासाठी खर्च लागू शकतो. आता ह्याच्यामध्ये GST पण इन्क्लूड केलेला आहे मी आणि वाहतूक खर्च पण अंदाजे टाकलेला आहे, ह्याच्यात कमी जास्त होऊ शकतं.
त्यानंतर दुसरं काय लागू शकतं आपल्याला, तर जमीन आता हे डिपेंड करते की तुम्ही कोणत्या शहरात आहात किंवा तिथं भाडं समजा आपण भाड्याने घेतलं तर 300 किलो पर आवरच्या युनिटसाठी 2500 चौरस फूट जी जागा आहे ती सफिशियंट आहे. याच्यामध्ये हे इन्क्लूड केलेलं नाहीये, गोडाऊन इन्क्लूड केलेलं नाहीये. गोडाऊन म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला रायपनिंग वगैरे करायचे ते तुम्हाला दुसरीकडे करावे लागेल, ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड नाहीये. फक्त प्रोसेसिंग प्लांटसाठी एवढी जागा लागू शकते. आणि भाडं अंदाजे टाकले मी 50,000 प्रति महिन्याला लागू शकतं समजा आपली जागा नसेल तर. त्यानंतर याच्यात कामगार किती लागू शकतात, याच्यामध्ये कामगार 3 कुशल, आता हे कंपल्सरी एवढे लागतात ज्यात कमी जास्त पण होऊ शकतं. कुशल कामगार 3 म्हणजे जसं की समजा त्याच्यात सुपरवायझर लागू शकतो. त्यानंतर त्यामध्ये एखादा जो सुपरवायझर कम त्याच्यामध्ये जर त्याला अनालिसिस करता आलं, केमिकल अनालिसिस, तर तो एक व्यक्ती सफिशियंट आहे. त्यानंतर अकाउंटंट या सगळ्या गोष्टीचा हिशोब ठेवण्यासाठी. आणि अकुशलमध्ये जसं डिपेंड करतं, आपल्या ऑटोमेटेड असेल तर कमी लागतील आणि जर सेमी ऑटोमेटेड असेल किंवा मॅन्युअल असेल तर त्याच्यामध्ये अकुशल कामगार 5 लागू शकतात. त्यानंतर कच्च्या मालाची आवश्यकता, आता हे पण डिपेंड करतं सीझनचा टाइम, कोणत्या सीझन मध्ये तुम्ही घेताय, कोणत्या भागातले तुम्ही आहेत किंवा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च काय. ते 50 ते 60 रुपये पर केजी असं मी टाकलेलं आहे ओव्हरऑल अभ्यास करून, तर यात कमी जास्त होऊ शकतं. त्यानंतर ही महत्वाची कागदपत्रे आपल्याला कंपनी स्टार्ट करण्याच्या आधी लागते, जसं की जीएसटी नोंदणी करावी लागेल. त्याच्यानंतर आपल्याला FSSAIचं सर्टिफिकेशन लागणार आहे. त्यानंतर आपल्या ब्रँड जे काही ठरवणार आहेत आपण त्याचं ब्रँडचं नाव, त्याचं लोगो हे आपल्याला ठरवावं लागेल. त्याच्यात पोल्युशन कंट्रोलचं सर्टिफिकेट लागेल. आता एक थोडंसं इंग्लिश मधलंच आहे, एक प्रोजेक्ट मधला एक स्क्रीनशॉट टाकलाय मी याच्यामध्ये, की याच्यामध्ये आपल्याला मग खर्च किती, मग आपण कशा पद्धतीने त्याचं फायनान्शियल मॅनेजमेंट करू शकतो. तर याच्यामध्ये आपण स्वतःच समजा कॉन्ट्रीब्युशन जर असेल 8 लाखापर्यंतचं, तर तुम्ही बँककडून 26 लाखाचं लोन घेऊ शकता, टर्म लोन. वर्किंग कॅपिटल आपल्याला 22. आता ह्याचं पूर्ण मोठं एक डॉक्युमेंट आहे, हे पूर्ण दाखवणार नाही मी तुम्हाला, ते खूप डिटेल आहे त्याच्यामध्ये, की तुम्ही महिन्याला किती त्याच्यामध्ये रिपेमेंट करणार आहात, तुमचे डिप्रिशिएशन रेट काय असणार आहे, हे सगळं त्याच्यामध्ये अनालिसिस आहे. फक्त एक ओव्हरऑल सांगितलेलं आहे की एवढा याच्यामध्ये अंदाजे खर्च लागू शकतो. 57 लाखाचा जो खर्च आहे तो 300 किलो पर आवरच्या प्लांट साठीचा आहे याच्यामध्ये. आणि जमीन जी आहे रेंटेड आहे, प्लस ह्याच्यामध्ये काही दुसरी बारीक खर्च मिसेलेनियस आयटम्स ह्याच्यात ऍड केलेले नाहीये, ते लागू शकतात, जसं की पॅकेजिंग मटेरियल वगैरे कमी जास्त होऊ शकतं. त्यानंतर याच्यात वेस्टेज किती जाऊ शकतं, हा एक टाकलेली माहिती, की तुमचं घेतलेल्या मालापैकी वेस्टेज किती जाऊ शकतं. मशीनची कॅपॅसिटीनुसार तुम्हाला वर्षाला किती माल लागतो आणि तुम्हाला मँगोची रिक्वायरमेंट किती, म्हणजे तुम्हाला म्हणजे प्रोव्हिजन करून ठेवणं की आपल्याला एवढा एवढा आंबा लागणार आहे, आपल्याला एवढ्या आंब्याचं नियोजन कसं करता येतं, कोणाकडून आपण घेणार आहात, ह्याची सगळी पूर्ण साखळी तयार करण्यासाठी ही एक माहिती तर टाकलेली आहे. आता ह्याच्यामध्ये पूर्ण बारीक गोष्टी आहेत, ह्या मी इथे एक्सप्लेन करणार नाही, तर ह्याच्यासाठी याला आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे, की समजा याच्यामध्ये डिप्रिशिएशन रेट काय आहे, त्याच्यात पॅकेजिंग चार्जेसचा कशा पद्धतीनं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, ग्रॉस प्रॉफिट कसं काढलेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे सगळ्या गोष्टी याच्यात सुपरफिशियली मी टाकलेल्या आहेत. आय होप की सगळे पॉइंट्स मी कव्हर केलेले आहेत जे आवश्यक आहेत. तर अजून काही राहिले असेल तर आपण चर्चा करूयात, म्हणजे माझ्याकडनं काही पॉईंट राहिले असतील तर. फक्त एक मला असं वाटतं की यामध्ये प्रिझर्वेटिव्हचा एक पॉईंट मला सांगायचा होता, तो विसरला. प्रिझर्वेटिव्ह काही ठिकाणी टाकले जातात, काही ठिकाणी टाकले जात नाहीत. प्रिझर्वेटिव्ह 2 प्रकारचे असतात, नैसर्गिक असतात, काही कृत्रिम असतात. तर त्या कृत्रिम प्रिझर्वेटिव्हचे आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे, की त्याचं किती कॉन्सन्ट्रेशन टाकलं पाहिजे, कारण त्याचंही प्रमाण असतं, ते सुद्धा कमी जास्त नाही झालं पाहिजे. कारण आजकाल सगळ्यांना माहिती आहे की प्रिझर्वेटिव्ह हे कार्सिनोजेनिक प्रूव्हन होत आहेत, त्यामुळं त्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला पाहिजे, की कोणते बॅन आहेत, कोणते इंडियामध्ये चालतात, त्याचाही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर एवढं ओव्हरऑल सांगितलेलं आहे मी. अजून ह्याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद मॅम. अतिशय सुंदर, अतिशय अभ्यासू, खूप मोठ्या प्रमाणावर सर्व विषयक माहिती गोळा करून आपण अतिशय सोप्या आणि पूर्णतः म्हणता येईल मराठी भाषेमध्ये हे सगळं आमच्या बागायतदार बंधूंना आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेष करून मला या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावी लागेल, की आपण जो पल्पिंग या विषयाच्या पूर्वी जी माहिती दिली, जवळपास
13 प्रॉडक्ट म्हणजे आमच्यापैकी प्रत्येक जण या ठिकाणी मीटिंग जॉईन केल्यानंतर या क्षणापर्यंत किती लोक आहेत, आय डू नेव्हर काउंट हेड्स, बट क्वालिटी एकानेही मीटिंग सोडलेली नाही. कारण सुरुवातीला तुम्ही जो 13 प्रॉडक्ट बद्दलची जी माहिती दिली ती आमच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची आहे. आमची सर्वच बागायतदारांची प्रक्रिया उद्योगाविषयीची उत्सुकता खूप मोठ्या प्रमाणावर शिगेला पोचलेली आहे. त्या वेगवेगळ्या मग ते मँगो ऑइलचं म्हणजे कॅर्नेलचं बटर असेल, लेदर बनवणं, हे मी मागच्याच चक्करमध्ये 1 महिन्यापूर्वी रत्नागिरीमध्ये ऐकलं होतं की मँगो लेदर हे ॲनिमल लेदरला पर्याय म्हणून आज बऱ्याच ठिकाणी प्रमोट केल्या जाते. एवढी इनोव्हेटिव्ह, एवढी सुंदर, त्यातल्या त्यात पुन्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंब्याचा डिंक, जे की आम्ही प्रत्येक बागायतदार घरी काढू शकतो. आम्हाला अद्याप त्याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. तर ही अशी जी इनोव्हेटिव्ह, सहजासहजी सोपी, प्रत्येक जण बनवू शकेल, कोया म्हणजे 100% टाकाऊ पदार्थ आहे आमच्यासाठी. तर त्याच्यापासून जर बटर बनत असेल तर आमच्यापैकी नक्कीच कोणीतरी पुढं येऊन एक छोटा का होईना त्याचा उद्योग सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करेल. आमच्या बागायतदारांना आंब्याचा डिंक काढणं एवढी सोपी गोष्ट आहे की त्याच्यापेक्षा सोपं काही असू शकत नाही. आणि अशा पद्धतीनं जर आपण या विषयामध्ये बारीक अभ्यास केला आणि अधिकचं ज्ञान मिळवलं तर हा डिंक गोळा करून कोणती मेडिसिन इंडस्ट्री त्याचा ग्राहक आहे, कशा पद्धतीनं तो गोळा करायचा, कशा पद्धतीनं तो टिकवायचा, कशा पद्धतीनं त्याची साठवणूक करायची, त्याची रिक्वायरमेंट किती असते, या सगळ्या विषयामध्ये आमची क्युरिओसिटी खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. तुम्ही या ठिकाणी आम्हाला प्रक्रिया उद्योगामध्ये अतिशय उच्च पातळीवरचा प्रक्रिया उद्योगापासनं, जो की एकदम घरगुती सामान्य गृहिणी करू शकेल अशा प्रकारचा शेवटचा पल्पिंगचा उद्योग या विषयामध्ये सखोल ज्ञान दिलेलं आहे. विशेष करून पल्पिंगच्या विषयामध्ये आपण सखोल ज्ञान दिलेलं आहे. पण सुरुवातीला आपण जी 13 प्रॉडक्ट सांगितली ती 13 प्रॉडक्ट प्रत्येक प्रॉडक्टसाठी एक कार्यशाळा वेगळी घ्यायला लागेल इतक्या महत्वाचं आहे. सोपं आहे. कारण आंब्याची पानं गोळा करून आम्ही दररोज वाळवून त्याची भुकटी करून साठवू शकतो. एक वेळेस जर आपण या विषयाचा 1 दिवसाचा ट्रेनिंग प्रोग्राम घेतला तर आंब्याची पानं गोळा करणं खूप सोपं असतं. आणि ती कशा पद्धतीनं वाळवायची, कशा पद्धतीनं टिकवायची, कशा पद्धतीनं ती भुकटी करायची आणि कशा पद्धतीनं विकायची, या विषयामध्ये म्हणजे थोडक्यात सांगायचा विषय असा आहे की हे जे सुरुवातीला तुम्ही जे 13 उद्योग आम्हाला सांगितले ते 13 उद्योग खूप हायटेक असले तरी आमच्यापैकी प्रत्येक जण ते करू शकतो. आणि जी कोणती मोठी किंवा वेगळी किंवा ऑर्गनाइज्ड सेक्टरने कराव्या अशा प्रकारची जी उद्योग आहेत त्या उद्योगाचं संपूर्ण रॉ मटेरियल या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक बागायतदाराकडनं आपल्याला मिळू शकतं. आणि त्याचं एखादं सेंट्रल युनिट मध्यवर्ती ठिकाणी कुठेही आपल्याला उभं करता येऊ शकतं. तर मी आज या ठिकाणी आपल्याला परत एक विनंती करतो की आपण जी वेगवेगळी 13 उद्योग आम्हाला सुरुवातीला सांगितली, कारण सगळ्यांना माहिती आहे आम्ही घरी दररोज खाण्यासाठी तो बनवतो आणि त्यालाच उकळून ठेवलं संपलं. म्हणजे तो झाला पल्प इंडस्ट्री आमच्यासाठी आणि प्रत्येक गृहिणीला माहिती आहे. आपण थोडंसं शास्त्रीय दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर करण्याच्या दृष्टीने अधिक व्यवस्थित सांगितलं, हे सर्वांना माहिती होतं. पण तुम्ही जे सांगितलं ते उद्योग उभारणीच्या दृष्टिकोनातून सांगितलं ते आम्हाला माहिती नव्हतं. ते मोलाचं आहेच, पण ती जी सुरुवातीला सांगितलेली प्रक्रिया उद्योग आहेत ती अतिशय अनमोल आहेत. आणि त्या प्रत्येक उद्योगावर आम्ही या ठिकाणी आपणास जशी वेळ मिळेल किंवा आपण ज्या पद्धतीने येऊ शकाल त्या पद्धतीने आम्हाला ज्ञान देण्यासाठी आम्ही या ठिकाणी ओपन इन्व्हिटेशन आपणास देत आहोत. खूप सुंदर मार्गदर्शन आपण केलंय. आम्ही सर्व बागायतदार या ठिकाणी आपले आभारी आहोत. आता याच्यानंतर आमचा प्रश्नोत्तराचा सेशन असतो. थँक्यू उपस्थित सर. बागायतदार वेलकम मॅम. उपस्थित बागायतदारांना विनंती करतो की ज्यांची प्रश्न असतील त्यांनी कृपया हात वरती करावा.
देवकते सर, आपला हात वरती आहे, कृपया अनम्यूट करा आणि आपला प्रश्न विचारा. हा सर. मॅडम, आपण अतिशय चांगल्या भाषेमध्ये ह्या प्रक्रियेबद्दल माहिती सांगितली. असं म्हटलं जातं की इंग्रजी हे वाघिणीचं दूध आहे आणि ते कोणाला पिता येत नाही. तसं प्रक्रिया उद्योग हे आपल्या अखत्यारीत नाही, पण तुमच्या व्याख्यानाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी तुमच्यासारख्या मार्गदर्शकाच्या किंवा आपल्या जे आपल्या ग्रुपमध्ये सरांसारखे ज्ञानी लोक आहेत यांच्या सल्ल्यानं हा प्रक्रिया उद्योग करू शकतात. हे जवळ एक थोडा आत्मविश्वास हा आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे. पण याच्यामध्ये सरकारच्या ज्या योजना आहेत या फळ प्रक्रिया उद्योगासाठी, तर त्या संदर्भात जर थोडी आणखी जर जास्त माहिती मिळाली तर बरं होईल. बाबा किती टक्के अनुदान होईल, काय नाही ते. धन्यवाद सर. मॅडम प्लीज, या प्रक्रिया उद्योगाच्या संदर्भात ज्या काही सरकारी योजना आहेत त्या संदर्भात सरांना आपल्याकडनं माहिती अपेक्षित आहे. हा ठीक आहे सर. म्हणजे तुम्ही पल्पिंग बद्दल वेगळं आहे सर. म्हणजे पल्पिंग बद्दलचं इस्टॅब्लिश्ड मार्केट आहे किंवा इस्टॅब्लिश्ड त्याच्या ज्या योजना आहेत त्याचं मी सांगू शकते. पण हे बाकीच्या जे मी प्रोडक्ट सांगितले त्याच्यामध्ये जे रिसर्च चालू आहे, समजा की लेदरचं आहे किंवा आता लेदरचं जे प्रोडक्शन म्हणजे जे रिसर्च चालू होता सुरुवातीला, ते नंतर गव्हर्नमेंटच्या लक्षात आल्यानंतरच जे सेंट्रल रिसर्च लेदरचे इन्स्टिट्यूट आहे त्यांनी त्याच्यासोबत कोलॅबरेशन केलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता त्याच्यामध्ये कशा प्रकारे त्याला एनकरेजमेंट देता येते त्याच्यावरती त्यांचं काम चालू आहे. मुंबईला आणि आय थिंक चेन्नईला त्याचं हेडक्वार्टर आहे. तर त्या योजनांचा अभ्यास मी अजून केलेला नाही सर, पण मी त्याचा अभ्यास डेफिनेटली करून मी तुम्हाला बिलकुल त्याच्यामध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये आपल्याला बसवता येतं किंवा आपल्याला कोणत्या पद्धतीनं सरकारकडनं फंड किंवा काय म्हणू शकतो सबसिडी घेता येऊ शकते याचा मी बिलकुल अभ्यास करून मी तुम्हाला पुढच्या प्रेझेंटेशन मध्ये सांगेल सर. ठीक आहे. त्यानंतर कोणाचा प्रश्न आहे? कृपया धुळदेवजी कचरे कृपया आपला प्रश्न विचारा. मायक्रोफोन अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. थँक्यू सर. खूप छान माहिती दिली मॅडम. ऍक्च्युअली अनफॉर्च्युनेटली ट्रॅव्हलिंग असल्यामुळे पहिल्यापासून जॉईन नाही होऊ शकलो. तर तुम्ही जे पल्प एक्स्ट्रॅक्शन पासून ते डायरेक्टली फिल्ड पॅकिंग पर्यंत होतो, छान इन्फॉर्मेशन दिली. मला फक्त एवढं विचारायचं होतं की आपण जसं पपयापासून टुटी फुटी वगैरे तयार केली जाते, तसं मँगो पासून पल्प पासून तसं एक कॅन्डी वगैरे किंवा पल्प ते टुटी फुटी सारखं काही प्रोडक्ट आहेत का मार्केटमध्ये? त्याच्याविषयी माहिती सांगाल का? म्हणजे ते खूप सर म्हणल्यासारखं इतकं रेग्युलर गोष्ट आहे ना सर. आता आमच्या कॅम्पसमध्ये फूड टेक्नॉलॉजीचं कॉलेज आहे, तर त्यांना शेवटच्या वर्षामध्ये काही इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट करण्यासाठीचं म्हणजे त्यांना प्रोजेक्ट असतो. तर मुलं इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं डोकं लावतात, इतक्या वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट बनवतात. तर ते क्रिएटिव्हिटीचा भाग झाला की फक्त आपलं बेस मँगो पल्प जर असेल तर त्याच्यातून काही पण करू शकतो आपण. जसं की जसं टॉफी आहे समजा, जसं की आपल्या म्हणजे जुन्या ज्या बायका आहेत त्या आता लेदर हा शब्द दोन ठिकाणी वापरला जातो मँगोच्या केसमध्ये. रिअल वाला लेदर एक असतं आणि दुसरं लेदर म्हणून एक वापरलं जातं ज्याला की आपण आंबा पोळी म्हणतो. तर असे बरेच प्रोडक्ट आहेत इनोव्हेटिव्ह जे की करू शकतो आपण. फक्त बेस त्याचा पल्प आहे, तेवढं झाल्याच्या नंतर आपण त्याच्या पुढे करू शकतो. जसं की आम्रखंड आहे, आम्रखंडामध्ये सुद्धा पल्प वापरला जातो. आहेत सर बरेच प्रोडक्ट त्याच्यामध्ये. असं खूप काही म्हणजे वेगळं काही नाही की आपण करू शकणार नाही. थँक्यू मॅडम. ऍक्च्युली तुम्ही म्हणजे थोडं उशिरा जॉईन झाल्यामुळे तुम्हाला ते आधीचे जे प्रोडक्ट सांगितले ते कदाचित तुम्ही पाहिलं नसतील. हा, मी ते सरांसोबत म्हणजे जसं की त्यात मी एक प्रोडक्ट सांगितलं होतं सर. हा, प्रोबायोटिकचा एक प्रोडक्ट सांगितला होता जो की अजून मार्केटमध्ये आलेला नाहीये जास्त प्रमाणामध्ये. जसं की ज्यूस आहे, ज्यूस पितो आपण, पण तुम्हाला रिसेंटली माहित असेल की स्लाइस असेल किंवा ह्या ज्या कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या, ते आपण हेल्दी म्हणून ज्यूस लेकरांना पण देतो, पण ते हेल्दी नाहीये. त्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या व्हाईट शुगर आहे, खूप जास्त अनहेल्दी आहेत तसं पाहिलं तर. पण आपण जर एक चांगलं मार्केट इस्टॅब्लिश केलं की ज्याच्यामध्ये ज्यूस आहे आणि त्या ज्यूसला आपण प्रोबायोटिक इंट्रोड्यूस करतो, ज्याच्यामध्ये की बॅक्टेरियाचा वापर करून, जीवाणू इंट्रोड्यूस करून त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी आहे त्याच्यापेक्षा अजून त्याला उच्च पातळीवर नेत असाल तर याला टक्कर देणारं मला नाही वाटत सर मार्केटमध्ये सध्या तरी कोणतं प्रोडक्ट आहे. तर त्याच्यावरती आपण काम करू शकतो, कारण त्याच्यामध्ये या ज्यूसमध्ये जे बॅक्टेरिया ग्रो होतात त्याच्यावरती रिसर्च झालेला आहे, प्रूव्हन आहे की हे बॅक्टेरिया त्याच्यावरती ग्रो होतात आणि त्या बॅक्टेरिया थ्रू जे काही चांगले विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील
त्याच्यामध्ये ते सिक्रेट करतात, म्हणजे श्रवतात त्या ज्यूसमध्ये. तर ज्यूसची जी नॅचरल आहे न्यूट्रिशनल व्हॅल्यू, त्याचा इनरिच करणारा प्रोडक्ट जर आपण सगळ्यांच्या आधी इंट्रोड्यूस केलं, सगळ्यांच्या आधी इन द सेन्स बाकीचे जे देश आहेत त्यांच्याकडे मँगोची जी क्वालिटी आहे ती आपल्यासारखी नाहीये. जसं की माझा अनुभव सांगते, मी 2021ला साऊथ आफ्रिकेत गेले. तिथं बरेचसे आपले भारतीय लोकांनी तिथं म्हणजे केशर वगैरे इंट्रोड्यूस केलेला आहे, पण ती गुणवत्ता नाही तिथं. कारण का, तर हवामान असेल, माती असेल, कल्टिवेशन प्रॅक्टिसेस असतील, डिफरंट आहे. तर आपलीच मक्तेदारी त्याच्यामध्ये राहणार आहे. तर आपण त्याच्यामध्ये जर पुढाकार घेतला तर मला असं वाटतं की सर ते प्रोडक्ट बनवू शकतं पुढे चांगलं. हे टॉफी किंवा हे रुटीन प्रोडक्ट आहेत, आपण काहीतरी इनोव्हेटिव्ह केलं पाहिजे. ओके, थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅम. अतिशय सुंदर. म्हणजे जगातल्या बऱ्याच देशांमध्ये आंबा म्हणजे नेमकं काय हे पण माहित नाही. उदाहरणादाखल सांगतो मी, माझी भाची US मध्ये आहे, शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये. तिला आंबा पाठवण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत होतो, पण तिला नेमक्या सुट्ट्या लागणार होत्या म्हणून आम्ही ते नंतर पोस्टपोन, म्हणजे त्यावेळेत आंब्याची निर्यात चालू नव्हती आणि लांजेकरांचा जो आंबा तिथं सुपर मार्केटला जातो तो त्यावेळेत पोहोचणार नव्हता, म्हणून तो जाऊ शकतो. सहज तिच्या बरोबर आंब्याच्या संदर्भात चर्चा केली की तुझ्या फ्रेंड्स मध्ये परदेशातल्या वेगवेगळ्या त्या लोकांना आंब्याबद्दल काय माहिती आहे. तिने त्यावेळेस सांगितलं की काका म्हणे की त्यांना मँगो फ्रूट माहीतच नाहीये. म्हणजे आंबा हा काय आहे, कसा खातात, कुठे येतो, कसा येतो, किती येतो, म्हणजे त्या लोकांना अद्याप एबीसीडी सुद्धा माहिती नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट, बरीच देश या आंब्याचं सेवन हे त्याच्या मेडिसिनल व्हॅल्यूमुळे करतात. म्हणजे त्याच्यामध्ये जी वेगवेगळी जीवनसत्व मिळतात, त्या जीवनसत्वांसाठी आंब्याचं आयन हे सगळ्यात मोठं, फेरस कंटेंट आंब्याचं सगळ्यात जास्त असतं. अशी वेगवेगळी आहे, त्याच्याबद्दल अभ्यासपूर्वक बोलता येईल. पण आंब्याकडे सगळं जग, उर्वरित जग औषध म्हणून बघतं. दुसरी महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी आवर्जून शेअर करायला आवडेल, आपल्याकडे आंबा खूप मोठ्या प्रमाणावर खाल्ला जातो आणि तो रसाच्या स्वरूपात खाल्ला जातो जेवणाबरोबर. आपण भाजीला पर्याय म्हणून आंब्याकडे बघतो, पण उत्तर भारतामध्ये आंब्याचा रस कसा असतो, तो कसा केला जातो, तो पोळी किंवा त्यांच्याकडे भाकरी नाहीच आहे, रोटी बरोबर खातात, त्या लोकांना माहित नाही. म्हणजे आंब्याचा रस ही संकल्पनाच उत्तर भारतामध्ये नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की आपल्याला याच्या माध्यमातून करता येऊ शकतात. कारण म्हणजे म्हणजे आता आम्ही आंब्यात काम करतो म्हणून आमच्याकडे आंब्याचं वेस्टेज, जी लोक पिकून आंबा विकतात त्यांच्याकडं आंब्याचं वेस्टेज, नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर होतं, कारण ग्राहक अनिश्चित असतो. आणि एकदा रायपनिंग प्रोसेस पूर्ण झाली की 3 ते 5 दिवसात अधिक मार्केटमध्ये योग्य राहत नाही. म्हणून आम्ही पल्पच्या दृष्टिकोनातून, पल्पिंगचे छोटेसे सेंट्रलाइज युनिटच्या दृष्टिकोनातून विचार आणि चर्चा करत होतो. आज आपलं सेशन ऐकल्यानंतर आम्हाला असं वाटतंय की आम्ही पल्पिंग इंडस्ट्रीकडे डोकं लावण्यापेक्षा, कारण पल्पिंग खूप सोपं आहे, सगळे लोक करतात, ही जी तुम्ही 13-14 प्रॉडक्ट इनोव्हेटिव्ह सांगितली, मग जे पावडर असेल किंवा तो मँगो स्लाइड, म्हणजे आपल्या सालीचा किंवा काकडीचा जो क्रश किंवा हॅलो असेल, हॅलो शुगर सर, असेल. पाटील सर, तुमचा आवाज मध्ये मध्ये बारीक येतोय. अच्छा, नेट किंवा काही वेगळा इश्यू असेल. मी तसं जोरात बोलतोय, माझा आवाज थोडासा बारीक आहे, पण मी बोलतोय, नेट काही इश्यू असू शकतो. तर अशा ह्या वेगवेगळे इनोव्हेटिव्ह प्रोसेसिंग युनिटकडे आम्हाला जायला नक्की आवडेल. त्याच्यासाठी ग्रुप माध्यमातून आम्ही नक्कीच गुंतवणूक करायला तयार आहोत. आम्हाला फक्त त्याच्यासाठी R&D चा सपोर्ट जो लागतो, प्रोसेसिंगचा सपोर्ट जो लागतो, तो आपण किंवा आपलं डिपार्टमेंट जर मिळाला तर आजच्या या सेशन मध्ये जेवढी प्रक्रिया उद्योग सांगितली, एक तरी प्रक्रिया उद्योग उभं करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आपल्याला शोध देतो. त्याच्यासाठी लागणारं नो हाऊ, R&D आणि एस्टॅब्लिशमेंट, प्रोसेसिंग, प्रोक्युरमेंट, मार्केट अवेलेबिलिटी, विषयात जर आपण आम्हाला गायडन्स दिलं तर आम्ही या उद्योग उभारण्याच्या दृष्टिकोन, एखादा तरी उद्योग उभारण्याच्या दृष्टिकोनातून पहिलं पाऊल यावर्षी आम्ही उचलू. धन्यवाद मॅडम. अजून कुणाला काही प्रश्न आहेत का? उपस्थित बागायतदारांमध्ये कुणाला काही विचारायचं आहे? हॅलो, जवळकरजी विचारा.
हा जवळकरजी विचारा. हा नमस्कार मॅडम. खरं तर एवढं खोल डिटेल माहिती अजूनपर्यंत मी ऐकलीच नव्हती. मी फक्त पल्प विषयीच माहिती ऐकलेली होती. पण तू आता हा फक्त 2 मिनिटासाठी समजणारा विषय नाहीये. त्यासाठी याला अत्यंत कुशल तंत्र पद्धतीने प्रशिक्षणाची गरज आहे. तर याचं मला विचारणं आहे की याच्यासाठी काही प्रशिक्षण वगैरे कोणत्या संस्था वगैरे देत आहेत का काय? ऍक्च्युली मी जेव्हा हा टॉपिक दिला ना सर, त्याच्यामध्ये माझा विषय वेगळा आहे. माझा बायोटेक्नॉलॉजी रिसर्च विषय सर. तर याच्यामध्ये मी जेवढं पण म्हणजे लिटरेचर गोळा केलं, जेवढे पण मी संपर्क बनवले, तर तेवढं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये ऑलरेडी लोक काम करतात बरेच ठिकाणी. जसं की मी तुम्हाला सांगितलं ते जे मी हे सीड असतं ना, त्या सीड मधले जे ऑइल काढतात किंवा बटर काढतात, तर आपल्यापेक्षा गरीब देश म्हणजे पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, तर ते आपल्यापेक्षा जास्त कॉस्मेटिक वरती भर आहे तिथल्या लेडीजचा. तर त्यांच्याकडे हे युनिट सुरू झालेले आहेत. जवळपास 2012ला त्यांनी हे सुरू केलेलं आहे. तर असे आहेत सेंटर्स काही जे की करतायत काम ह्याच्यावरती. तर आपण त्याच्यावरती जर आपण सुरुवातच केली, आपण ठरवलंच की नाही आपल्याला काम करायचंय, तर मी त्यात प्रोसेस पाहिलेली की कशा पद्धतीने काम होतं. उदाहरणार्थ त्याचं सांगितलं मी बटरचं. तर त्याच्यामध्ये जसं आपण शेंगदाण्याचं तेल काढतो घाण्यातून, तेवढं सोपं आहे ते. कोल्ड प्रोसेस आहे आणि एक हीट म्हणजे त्याच्यामध्ये की फक्त त्याला प्रेस करून काढलं जातं त्यातलं ऑइल, आणि ज्याच्यातली घटक तशीच राहावेत, जेणेकरून दुसरी जी प्रोसेस असती हीट देऊन त्याच्यातलं ऑइल काढणं एक्स्ट्रॅक्शनची किंवा केमिकल वापरून काढणं, ते न करता डायरेक्टली फक्त क्रशिंग करून त्यातलं ऑइल काढलं, तर त्याला अजून सोपं पण आहे. उत्पादक करणं म्हणजे त्याच्यातलं जे कोणी प्रोसेसिंग करणार त्याच्यासाठी पण सोपं आहे, कारण त्याला जास्त दुसरं काही लागणार नाही. आणि विक्रीसाठी पण त्याला जास्त मागणी राहणार आहे, कारण कॉस्मेटिक्स म्हणल्यानंतर केमिकलचा प्रश्न येणार नाही तिथं. तर एवढं अवघड नाहीये ते की आपण करू शकणार नाही. त्याची माहिती मी अजून डिटेल काढेल सर. जर कोणी इंटरेस्ट दाखवला पुढे किंवा सरांनी जर सांगितलं तर मी ते माहिती काढेल, आणि आपण कुठल्या संस्थेतून किंवा कुठल्या ह्याच्यातून प्रशिक्षण घेऊ शकतो याची माहिती मी काढून बिलकुल कळवेल सर. धन्यवाद मॅडम. सर मला त्यात एक ऍड करावंच वाटेल. जसं की मी तुम्हाला सेंट पण सांगितलं की आंब्याच्या पानाचा किंवा जे फुलं आहेत त्याचा एक सेंट परफ्यूम विकला जातो, खूप महाग विकला जातो त्याचा जो सेंट आहे. मी ते पण सांगितलं की इंडियन व्हरायटीचाच विकला जातो. आता सेंट जी आहे खूप आपल्या म्हणजे प्राचीन काळापासून बनवली ती प्रोसेस सारखीच असती. तर आपण जर गुलाबाच्या पाकळ्यापासून सेंट तयार करतो तर ह्याची काही प्रोसेस वेगळी राहणार नाही. फक्त त्याच्यामध्ये जे थिनिंग मटेरियल जे काही वापरले जातात ते थोडे आपल्याला फॉर्म्युलेशन जर आपण करू शकलो तर आपणच त्याच्यामध्ये, आपण इन द सेन्स जो कोणी कराल तो पायोनियर असेल, त्याच्यामध्ये पहिला असेल कोणीतरी तो करणारा, तर ते कोणाला तरी पाऊल उचलावं लागेल. आपण जर कोणावरती डिपेंड राहाल की नाही ट्रेनिंग घेऊ मग सुरू करू, तर आपण त्यात फॉर्म्युलेशन करू शकतो सर. मी एक्झॅक्ट बोलत होतो जवळकरजी, आपला जो प्रश्न होता, कारण मॅमने जे काही वेगवेगळे नाविन्यपूर्ण आणि अतिशय म्हणजे ज्याला काय उद्योग सांगितले, आणि हा उद्योग किंवा या प्रकारचा आवाज हे उद्योग किंवा यापैकी एखाद्या प्रकारचा उद्योग जर आपल्याला सुरू करायचा असेल तर कुणीतरी एकट्याने कुठंतरी करणं आणि मग अडचणींवर मात करणं हे तेवढंच सोपं नाहीये. म्हणून यापैकी एखादा उद्योग जो की सहज आपण करू शकतो असा जर एखादा आपण निवडला तर आपल्याला मॅडम त्या संदर्भामध्ये सर्व प्रकारचं ज्ञान आणि माहिती देण्यासाठी म्हणजे तयार आहेत. आणि आपण किंवा आपल्यापैकी काही जण, कारण एकट्याने कुणी करण्यापेक्षा जर आपल्यापैकी 10 जण एका वेगळ्या उद्योगासाठी तयार झाली, समजा आपल्याला पल्पचं युनिट चालू करायचंय आणि 50 लाखाच्या ऐवजी 25-22 लाखाची मशिनरी घ्यायची, बाकीचं तर आपला आंबा वगैरे सगळं स्वतःकडे आहे, आपल्याकडे जागा वगैरे आहेत, 10 जण पुढे आले आणि 2-2 लाख टाकले तर आपण ते युनिट इमिडिएट उभं करू शकतो सहकारी तत्वावर आणि एक नवीन पथदर्शी प्रकल्प म्हणून. तर आपण यापैकी कोणता उद्योग निवडायचा किंवा पुढच्या वर्षी यापैकी निश्चितच एखादा तरी सुरू करायचा, आणि तो कुणीही एकाने करण्यापेक्षा आपण किंवा आपल्यापैकी ठराविक लोकांनी ज्यांना इंटरेस्ट आहे किंवा जे थोडीफार गुंतवणूक करू शकतात अशा लोकांनी एकत्र येऊन हा करायचा. त्या दृष्टिकोनातून आपण निश्चितच पाऊल उचलू आणि आपण प्रयत्न करू की फक्त आंबा विक्री यापेक्षा वेगळं याच्यातून अजून काय करता येतं आणि अधिकचा पैसा मिळवता येतो.
आपण त्याच्यावर अभ्यास करू, चर्चा करू, मॅडमच्या संपर्कात राहू आणि एखादा तरी प्रकल्प आपल्याला या माध्यमातून उभा करता येईल असा आपण प्रयत्न करू. अजून कुणाचा प्रश्न असेल तर कृपया विचारा. आहे कुणाचा हात वरती अजून? जाधव सर. ठीक आहे. खूप छान माहिती दिली मॅडम, धन्यवाद. आतापर्यंतचे आमचे बरेचसे सेशन झालेले आहेत, परंतु अशी वेगवेगळ्या उत्पादनाबद्दल आणि सखोल माहिती आजपर्यंत आम्हाला मिळालेली नव्हती, ते आपणाकडून मिळाली. खूप सखोल माहिती आपण दिली. आता प्रश्न सर असा काही प्रश्न नाही राहिलेला, कारण ही सुरुवात आहे. यातून आपण थोडं थोडं शिकत जाऊ. मॅडम आहेतच आपल्याला सहकार्य करतील, त्या आपण त्यांच्या निश्चितपणे त्यांच्या ज्ञानाचा फायदा करून घेऊ. निश्चित धन्यवाद. कारण काय आहे मॅडम, आम्ही प्रक्रिया उद्योगामध्ये अद्याप कुणीही त्या दृष्टिकोनातून एंट्री केलेली नाहीये. आंब्याचं उत्पादन घेणं आणि चांगला बाजारभाव मिळवणं हाच आमचा आतापर्यंत उद्देश राहिलेला आहे. आणि आता आंब्याचं उत्पादन आलेलं आहे, प्रक्रिया उद्योगाविषयी चर्चा करण्याची हीच योग्य वेळ आहे असं आमच्या लक्षात आलं. पण कदाचित ती माझी चूक होती, कारण मी प्रक्रिया म्हणजे तयार झालेल्या आंब्यावर प्रक्रिया हेच माझ्या डोक्यात होतं. पण आंब्याच्या झाडाचाच आपण वर्षभरासाठी प्रक्रिया उद्योगासाठी उपयोग करू शकतो हे आता आपल्याकडनं ज्ञान मिळाल्यावर माहीत झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही खरोखरच या विषयामध्ये पहिलीच्या वर्गातले विद्यार्थी आहोत. तर निश्चितच आपण या चर्चासत्राच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान मिळवू आणि अधिकात अधिक नफ्याची कशी आंबाबागायती करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू. आता जवळपास सर्वांचेच प्रश्न संपलेले आहेत, म्हणून समारोपाकडे वळायला हरकत नाही. आभार प्रदर्शन कोण करेल? दिलीपरावजी. दिलीपरावजी आभार प्रदर्शन करा. हॅलो. हा सर, बोला सर. हा मॅडमनी जो काही माहिती दिली त्यामुळे त्या माहितीचं सर्व आपल्या बागायतदार शेतकऱ्यांना खूप याच्यापासून उपयोग होईल. आणि जे काही आपण मोठे बागायतदार आहेत त्यांच्यासाठी तरी हे जे प्रक्रिया उद्योग आहे हे कल्पना पण ज्यांना माहीत नव्हती त्यांच्यामुळे माहीत पण झालेले आहे. त्यामुळे त्यांचं मी सर्व ग्रुपच्या वतीनं धन्यवाद, आभार मानतो. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद दिलीपरावजी. या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचं ज्ञान दिल्याबद्दल शिल्पा तर्टे मॅडमचे आपण सर्वजण आभारी आहोत. मोजकेच ठराविक मोजून 13 जण बोला सर. आपल्याला खरोखरच हे खूप मोठ्या स्वरूपामध्ये करणं गरजेचं आहे. सद्यस्थितीला काही अडचणीमुळे शेतकरी नसतील, परंतु मॅडमचं सेशन आपण परत एकदा निश्चितपणे घेऊया, कारण ती पुढील काळाची गरज आहे आणि त्यातून आपल्याला बरंच ज्ञान मिळणार आहे. तर आपलं आयोजकाचं आणि मॅडमचं खूप खूप धन्यवाद, आभार मानतो. थँक्यू सर. धन्यवाद सर. कारण काय आहे की सध्या काढणीचा हंगाम आहे. प्रत्येक बागायतदार आंब्याची काढणी आणि आंब्याची विक्री, कारण वर्षभराच्या मेहनतीचं फळ घेण्याची हीच वेळ आहे. आम्हाला मागील महिन्यापासून थोडेसे आमचे बागायतदार उपस्थित कमी राहतात, पण आम्ही मागच्या महिन्यापासूनच संपूर्ण मीटिंग गुगल मीटच्या माध्यमातून रेकॉर्ड करत आहोत आणि युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्धही करून देत आहोत. म्हणूनही थोडीशी बागायतदार कमी येतात, पण मॅडमने दिलेलं ज्ञान हे खूप बहुमूल्य आहे आणि आपण परत एकदा एखादा विषय घेऊन त्या विषयाशी निगडीत सखोल मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपण परत एकदा मॅडमला बोलू. या ठिकाणी नियमितपणे प्रत्येक शुक्रवारच्या मार्गदर्शनच्या चर्चासत्रामध्ये आज शिल्पा तर्टे मॅडम आल्या, डॉक्टर शिल्पा तर्टे मॅडम आल्या.
त्यांनी बागायतदारांना प्रक्रिया उद्योगाची खूप उत्कंठा निर्माण होईल किंवा खूप जिज्ञासा निर्माण होईल किंवा एक वेगळ्या दृष्टिकोनातून प्रक्रिया उद्योगाकडे आम्हाला पाहण्यासाठीची दृष्टी दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. समारोपामध्ये आम्ही पसायदानाने आपल्या कार्यक्रमाचा समारोप करतो. देवकते सर, पसायदान घ्यायला हरकत नाही? हा सर, घेतो. ठीक आहे. प्रत्येकाने आपला मायक्रोफोन म्यूट करून आपल्याच आवाजामध्ये देवकते सरांबरोबर पसायदान म्हणायचं आहे. आपल्या या चर्चासत्राचा समारोप पसायदानाने होईल. धन्यवाद. देवकते सर, चालू करू सर? चालू करा. हा जी. ओम आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे पोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विष्टेची लेकीये. दृष्टादृष्ट विजये होवावेजी. एत मने श्री विश्वेश्वराओ आ होईल अनपसाओ. येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. धन्यवाद वक्त्यांचे, श्रोत्यांचे, सर्व आयोजकांचे. आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो.